हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र प्रासादिक पुण्यवान अशा भूषे भूमीमध्ये जगद्गुरु संत तुकोबरायांच्या बीजेच्या पुण्यकाळामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या गावचं श्रद्धास्थान देव मामलेदार महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने इच्छेने आणि आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र ज्यांच्या आदेशानं मला फार तर ही सेवा या ठिकाणी होत आहे सेवेसाठी आपण आनंदाचे डोही हा विषय घेतलेला आहे बहुतांशी स्वतः संयोजक हे कीर्तनकार प्रवचनकार असल्यामुळं आणि त्यांना चांगलं माहिती आहे की कधी कधी कीर्तनकाराचा आणि विषयाचा त्या अख्ख्या कीर्तनामध्ये कधी संबंध येत नाही आणि शेवटला लक्षात येते कीर्तनकाराची हा भंग घेतला होता याची जाणीव त्यांना पूर्णपणे असल्यामुळे त्यांनी येतानाच त्या प्रत्येक वक्त्याला बंधन दिले की हा तुमचा विषय आहे की जो की तुमच्या ध्यानात असावा म्हणून त्यांनी आपल्याला आनंदाचे डोही हा विषय दिलेला आहे आपण नेमलेल्या वेळेमध्ये जितका आनंद घेता येईल तितका आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला जगायचंय आनंदासाठी का आनंदात जगणं हे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रत्येक शब्दाला फार मोठा अर्थ आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमुच्या जीवांचे जीवन शब्द वाटो धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू शब्दाला तुकोबरायांनी देवाचं स्थान दिलं काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार सगळे शब्द सौंदर्य तुकोबरायाच्या गाठ्यामध्ये पाहायला मिळतील किंबहुना संपूर्ण जीवन आपल्याला त्या गाठ्यामध्ये पाहायला मिळेल मराठी भाषेमध्ये शब्दांना खूप मोठा अर्थ आहे सल्लागार हा शब्द घ्या सल्ला देऊनच गार करायचंय युद्ध खेळायचं काही कारण नाही फार पूर्वीच्या काळी जावा जावा हा शब्द होता घर छोटं असायचं आणि त्या घरामध्ये त्या दोघी जणी जावा असायच्या त्या बिचारीला वाटायचं ह्या घरातून तिनं निघून जावं तिला वाटायचं तिनं निघून जावं म्हणून जावा जावा हा शब्द तयार झाला अपत्य हा असा शब्द आहे आपल्या आईवडिलांना पतनापासून वाचवतो त्याला अपत्य म्हणायचं मला 8वीच्या एका विद्यार्थ्याने विचारलं गुरुजी पालक या शब्दाचा अर्थ काय म्हणलं पालन करतो पाहिजे त्यावेळेला सर्व देतो सर्व गरजा पूर्ण करतो त्याला पालक म्हणायचं म्हणून ती पालकाची सही ती घेतात का म्हणून बरोबर आहे म्हणून मग माझं म्हणणं असं आहे म्हणलं वडिलांना पालक म्हणतात तर आईला शेपू म्हणू का म्हणला म्हणा की काय अडचण आहे म्हणलं तुम्हाला पण सबसिडी आहे
जशी सगळ्यांना सबसिडी आहे तशी विद्यार्थ्यांना सुद्धा सबसिडी आहे. फक्त एक करा म्हणलं, जो विद्यार्थी वडिलांना पालक समजेल आणि आईला शेपू समजेल त्याचा कडीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबर संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जगण्यामध्ये आनंद कधी, त्या जगण्यामध्ये आनंद हा शब्द असा आहे की आनंद असेल तरच जगणं, जर आनंद नसेल तर जग सोडून गेल्यासारखा अर्थ आहे त्याचा. इतकं त्या आनंदाला अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि हा आनंद वेळीच आपल्याला घेता आला पाहिजे, वेळेचं सामर्थ्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या जिल्ह्यातले फार मोठे साहित्यिक डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सर एक गोष्ट आवर्जून सांगायचे की एका सायंकाळी आजी आणि आजोबा फिरायला गेले होते आणि आजोबांनी आजीला सांगितलं, अगं 40 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं होतं आणि 40 वर्षापूर्वी तू माझ्याकडे पाहिल्यानंतर हसत होतीस, आता एकदा तसं हसून दाखव. आजी म्हणली, काहीही अडचण नाही, आपल्या नवऱ्याकडे बघून हसायचंय, आनंदानं हसायचंय. पण माझी पण अट आहे म्हणली. काय अट आहे? 40 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याकडे जसं पाहत होता तसं पाहून दाखवा. आता पाहता येत नव्हतं तसं, कारण आता चष्मा लागलेला होता, 40 लागलेली होती. बरं 40तून तसं पाहायचं म्हणलं तर आता तसं दिसणं शक्य नव्हतं. म्हणजे ते पाहणं नाही, तो भाव नाही, तसं दिसणं नाही. त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. म्हणून तुकोबारायांनी जे आपल्याला शब्द सांगितले त्या शब्दाला परिपूर्ण राहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे आपल्याला तुकोबारायांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही डोकी. फक्त माझा एकट्याचा संसार आनंदाचा करणार नाही, अवघ्या विश्वाचा संसार आनंदाने करण्याची ताकद. बरं हे सांगताय कोण? जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी पंचमवेद लिहिला, ज्यांनी साधक जीवन जगले, सिद्ध जीवन जगले, सांसारिक जीवन जगले, परमार्थ उच्च कोटीचा केला, मनुष्यपणापासून देवत्वापर्यंत ज्यांनी वाटचाल केली आणि ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून सार लिहिलं, ज्यांनी लोकांचा माथा सुधारा म्हणून गाथा लिहिला, अशा जगद्गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सांगितलं की अवघाची संसार. आपल्या अलीकडच्या काळात काय ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्व म्हणजे माझे घर आहे, ही जगत संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. परंतु आपण काय केलं? हे घर, हे पती आणि पत्नी, आम्ही दोघं म्हणजेच घर, इतकी आपली छोटीशी अवस्था झाली. आम्ही फार मोठं परदेशात गेलो तर तिथं आपल्याला काय वाटतं? हा भारतातला माझा आहे. भारतात आला पुन्हा फक्त महाराष्ट्रातला असेल तर माझा आहे. महाराष्ट्रात आला तर फक्त सोलापूर जिल्ह्यातला माझा आहे. सोलापूर जिल्ह्यातला आला तर फक्त पंढरपूर तालुक्यातला माझा आहे. बरं पंढरपुरात आला, भोशातला असला तरच माझा. भोशात पण आला त्या गल्लीतला माझा आहे. गल्लीत आला पुन्हा घरातला फक्त माझा आहे. घरात आला ती खोली माझी, ती भावाची, त्यात पुन्हा ती स्वयंपाकघर, ते किचन. बर हे सगळं पार करून जो स्वतःकडे आला, एका खोलीमध्ये निवांत उभा राहिला आणि स्वतःकडे बघितलं, हा उजवा हात, हा डावा हात, शरीरातला सुद्धा भेद आमचा गेला नाही. मग आम्ही अवघाची संसार कधी करायचा? आपला संसार सुद्धा आपल्याला नीट करता येईना, अवघा संसार कधी होणार? म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही त्याच्यासाठीच खाली आलो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आम्ही जन्मच त्याच्यासाठी घेतलाय. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत. कोण सांगतंय हे पण फार महत्वाचं आहे. सांगणाऱ्याला तेवढा अधिकार आहे का, हे अत्यंत महत्वाचं आहे. गांधीजींनी ते गुळाची गोष्ट, ज्यावेळेस गुळ खायचा सोडून दिला त्यावेळेस त्या पुढच्याला सांगितलं. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा अधिकार आहे का? तुकोबारायांना तो अधिकार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दुष्काळामध्ये सगळं संपलं, पत्नी गेली, भाऊ गेला, भावाची मंडळी गेली, किंबहुना त्याच्याही पलीकडचा मुलगा गेला, सगळं गेलं असताना सुद्धा त्यांचं वैराग्य संपलं नाही आणि त्यांनी पुन्हा पारमार्थिक अवस्था उच्च कोटीला घेतली.
म्हणजे तुकोबरायांचा अधिकार तैसा दावी येला मार्ग चालत आहे मग कळू येणे. तुकोबरायांचा आपल्याला सांगण्याचा तेवढा अधिकार आहे. संतांनाच हा अधिकार आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. लाभा विना प्रीती करणं ही संतांची वृत्ती आहे. एरवी मला तुमच्यापासून काहीतरी फायदा असल्याशिवाय किंवा तुम्हाला माझ्याकडून तर फायदा असल्याशिवाय आपण एकमेकाला आपलंसं मानायला तयार नाही. परंतु संत तसे नाहीत. मग आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं करून घेतात. बरं त्यातून दुसऱ्याला चांगलं सांगतात. आयुष्याचं सार कशात आहे, आयुष्याचं सुख कशात आहे, आयुष्याचं समाधान कशात आहे हे सांगतात. बऱ्याच वेळेला आपण आयुष्यामध्ये आनंद म्हणजे तरी काय, कुठल्या गोष्टीला आनंद म्हणायचं ह्याची व्याख्या पुसटशी आम्हाला कळत नाही. आणि ते कळण्यासाठी वाट दाखवणारे फक्त संत आहेत. बऱ्याच वेळा वाट दाखवणारी भरपूर असतात. त्यावेळेला मित्र वाट दाखवतात, कधी कोण वाट अडवतं, गुरु वाट दाखवतात. वाट दाखवणारे वेगळे, वाट निवडणारे वेगळे, वाट लावणारे वेगळे. पाहुणेरावळे आपल्याला वाट लावतात. वाट अडवून ठेवणारे वेगळे, वाटोळं करणारे वेगळे. असे वाटेचे अनेक प्रकार आहेत. पण जी प्रकाश वाट असते, जी उज्ज्वल वाट असते, आयुष्याच्या कल्याणाची वाट असते, ते फक्त संत दाखवतात. म्हणून आनंदाचे दोही आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आनंद कशात आहे, मी कोण आहे आणि मी कुठून आलो हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. जगणं या शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबाराय छान अर्थ सांगतात. जग, ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे. जन्मणे हेही आपल्या हातात नाही. मरणे, गमन करणे म्हणजे मरणे हेही आपल्या हातात नाही. म्हणजे आयुष्यही आपल्या हातात नाही, भविष्यही आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय? जन्मापासून मरेपर्यंतचा काळ. इतिहास हा जन्माचाही नसतो, इतिहास हा मरण्याचाही नसतो. इतिहास हा जन्मापासून मरेपर्यंतच्या केलेल्या कार्याचा असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, जगणं कधी चांगलं होईल, मी चांगलं जगून दाखवलं तर. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगायचे कशासाठी? आनंदासाठी. पण हे सुखासाठी का कीर्तीसाठी, हे दोन महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये सुखही मिळतं आणि कीर्ती पण मिळते. तसं तर तुकोबारायांनी अगोदरच्या काळामध्ये सांगितलं, या जीवनामध्ये सुख नाही. संसार दुःख मुळ चहूकडे वेंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे कशात ना कशात दुःखच आहे, पूर्ण सुख कशात नाही. परंतु जर सुखच असेल तर चार गोष्टीमध्ये सुख आहे म्हणून सांगितलं. संतती, संपत्ती, प्रकृती आणि पत्नी. संततीमध्ये सुख आहे म्हणून सांगितलं. मुलंबळ असले पाहिजेत. पण ती मुलंबळ कशी असली पाहिजेत? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रैलोक्य झेंडा. चांगला मुलगा असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे, कुलवान असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे, हुशार असला पाहिजे. नाहीतर म्हणजे दोनच मुलं आहेत, काय करतात? काल एक जणाला अटक झाली, बरं दुसरं काय करताय? दुसऱ्यावर वॉरंट उद्या काढा निघालाय. म्हणजे काय करायचं असते पोरं असून तरी? नसलेली बरी. म्हणून मुलं उभारीला ध्वज तीही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ सोपान ज्ञान मुक्ताई दीपती कळा. म्हणजे मुलं अशी कीर्तिमान मुलं असली पाहिजेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, अशा अर्थानं संतती असेल तर ती मुलं चांगली आहेत. दुसरी गोष्ट सांगितली, संपत्ती असली पाहिजे. आनंद मिळण्यासाठी, जगामध्ये सुख मिळण्यासाठी संपत्ती असली पाहिजे, पैसा असला पाहिजे. पैशाशिवाय काहीही शक्य नाही. पण तो पैसा, जगद्गुरूंनी तोही अर्थ सांगितलाय. पैसा कसा असला पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गानं आलेली ती लक्ष्मी, वाजत गाजत येते ती लक्ष्मी, आणि टेबला खालून येतो तो पैसा. म्हणून मी तर म्हणतो, घरामध्ये काहीच नसलं तरी चालेल, पण घरामध्ये फक्त एक गोष्ट असली पाहिजे, किंबहुना ते असली तरच घर बनावं, आणि तो म्हणजे तुकोबारायांचा गाथा. सर्वांगीण मार्गदर्शन. जगायचं कसं, आनंद कसा घ्यायचा, परमार्थ कसा कसा करायचा, प्रपंच कसा करायचा, करायचा का नाही, हे सुद्धा सगळं तुकोबारायांनी सांगितलंय. म्हणून संपत्ती असली पाहिजे. संपत्ती हे सुखाचं लक्षण आहे, पण ती चांगल्या मार्गाने. शेतकऱ्यानं माल बाजारात विकल्यानंतर जो पैसा येतो त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. नाहीतर एरवी जर टेबला खालून घेतलं तर त्याला लाच हे नाव आहे. कंडक्टरच्या हातात पैसा दिला तर त्याला आपण तिकीट म्हणतो. एखाद्या संस्थापकाने घेतला तर त्याला आपण देणगी असं नाव देतो. फार मोठ्या माणसाने जर भ्रष्टाचार केला तर त्याला हवाला असं आपण म्हणतो.
वेगवेगळे नाव आहेत पैशाला. फक्त लक्ष्मी हे नाव कधी शेतकऱ्याने पिकलेल्या मालाची पट्टी ज्यावेळेस घरी येते आणि त्याचं पूजन केलं जातं त्यावेळेस त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. म्हणून संतती चांगली असली पाहिजे, संपत्ती चांगली असली पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगितली, प्रकृती चांगली असली पाहिजे. म्हणले आमची प्रकृती चांगली, सगळं आहे आणि प्रकृती चांगली नाही. शरीर आद्य खलु धर्म साधनम, सगळं चांगलं आहे पण ते उपभोगण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आमची प्रकृती चांगली नसेल तर त्याचाही उपयोग नाही. आजचा आनंद एवढाच आहे की जरी उकडत असलं तरी सुद्धा आम्ही इथे उपस्थित आहे. 2 वर्षापूर्वी जो काही महामारीचा रोग येऊन गेला त्यात बरेच जण गेले, जवळचे गेले, मित्रातले गेले, घरातले गेले, नातेवाईकातले गेले, जाऊ नये अशी माणसं गेली. आता ती खरं जायला पाहिजे होती, ती गेली नाही, ती ही काय हे पण आपल्या हातात नाही. परंतु आता उकडायला लागले, मग प्रवचन पण ऐकू वाटायला उकडाय पण लागले. बऱ्याच वेळी संसारात पण असंच होतं. आनंद कशात, आता खरा आनंद कशात आहे, बाहेर जाण्यात, मोकळ्या हवेत फिरण्यात. पण तसं नाही, द्विधा अवस्था आहे. त्या द्विधा अवस्थेचं ज्यावेळेस अवस्था एक होईल तो खरा आनंद आहे. आणि हे जमू शकतं. तासाभराच्या प्रवचनामध्ये मी काहीतरी सांगेन आणि त्यातून ते निश्चितपणे जमू शकतं. कारण मार्गदर्शन करणारे तुकोबर आहेत आणि त्यांचं अनुकरण करण्यासारखी आमच्यासारखी मंडळी आहेत. आम्ही काही वंशज नाही, आमची मस्के सरांची नेहमी चर्चे, पण अंशज निश्चित आहोत. म्हणजे आम्ही खात्रीनं पटवूनच देणार, कुठल्याही व्यासपीठावर आम्ही अंशज आहोत का नाही पटवून देणार. वंशज असण्यापेक्षा अंशज असणं तुकोबर यांचा एक अभंग लाख मोलाचा आहे. म्हणून संतती चांगली पाहिजे, संपत्ती चांगली पाहिजे, प्रकृती चांगली पाहिजे. चौथं एक महाराजांनी चालत चालत लक्षण सांगितलं, ज्याची पत्नी चांगली आहे त्याला एक थोडंफार सुख आहे म्हणले. म्हणजे प्रवचनाला जाताना तर निदान विचारत नाही कुठं चालला. ती ज्याची पत्नी चांगली आहे, ज्याची लक्ष्मी चांगली आहे, ते हे सुखाचं लक्षण महाराजांनी सांगितलं. कारण काही गोष्टी बऱ्या आहेत परंतु खऱ्या नाहीत. कोणत्या गोष्टी बऱ्या आहेत, टीव्हीवर मालिका बघणं बरं आहे, तासभर 1.5 तास टाइमपास कधीतरी बघणं बरं आहे, पण त्यातलं काही खरं आहे का, काही खरं नाही. त्यातला चंद्र खरा नाही, त्यातलं सूर्य खरा नाही, त्यातला अभिनेता खरा नाही, अभिनेत्री खरं नाही, त्यातलं बोलणं कुठलंच खरं नाही. कारण ते पैसे देऊन कुणी काय बोलायचं हे ठरवलेलं असतं पडद्यामागं. म्हणून त्यातलं काही खरं नाही. बरं आहे परंतु खरं नाही. काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाहीत. कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत, घरच्यावर प्रेम करावं, आपल्या प्रपंचावर प्रेम करावं, परंतु इथपर्यंतच खरं आहे का तेही बरं नाही. कारण सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले. या देशासाठी, या भूमीसाठी ही सुरक्षित राहावी, सामर्थ्यवान व्हावी, यासाठी शेकडो हजारो लोकांनी आपले प्राणांची आहुती दिलेली आहे. मी फक्त माझ्याच घरापुरतं जगणं हे बरं नाही. म्हणजे घरच्या पुरतं जगणं हे खरं आहे परंतु त्यांच्या पुरतंच जगणं हे काही बरं नाही. म्हणजे काही गोष्टी बऱ्या आहेत परंतु खरे नाहीत, काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बऱ्या नाहीत, काही गोष्टी खरेही नाहीत आणि बरेही नाहीत. कोणत्या गोष्टी, दारिद्र्याची यादी, म्हणजे ती भोशाची नाही. आपल्या पंढरपूर तालुक्यातली सुद्धा नाही, दुसऱ्या तालुक्यातली. कारण मला महागारी सुखरूप जायचं आहे, पण आपण शासकीय कर्मचारी, त्यात पुन्हा आचारसंहिता, असं काय बी अवघा बोलून चालतं का आपल्याला. परंतु ती यादी खरी आहे का, नाही. पण मला त्यातली एक गंमत वाटली. मी माझ्या कविता संग्रहामधले म्हणलं, समजा एखाद्या यादीमध्ये ते एखाद्या माणसाचं नाव आहे, त्याने सगळे लाभ घेतले, म्हणजे तो लाभार्थी आहे त्या दारिद्र्याची यादी. मी जर त्या यादीतलं नाव वाचून त्या माणसाला उद्या चौकात जर म्हणलं, ए दरिद्र इकडे ये, काय चुकलं का माझं. त्यांचं नाव आहे ते यादीमध्ये, रितसर मला गुरुजी म्हणून वाचायला येतंय, मी आपलं हाक मारली, का हो म्हणला गुरुजी असं वाकडं का बोलावलं सकाळ सकाळ, दरिद्र म्हणता का मला. पण तुमचं यादीत नाव आहे, ते वेगळं असतं म्हणलं, ते वेगळं आहे. वेगळं म्हणजे नेमकं काय, बऱ्याच अंश असा 80% विषय असाच आहे. म्हणून मी म्हणलं, दरिद्री म्हणून घेणं मला नाही आवडायचं, दारिद्र्य रेषेवरच्या कार्डावरचं नाव मला नाही सोडायचं. दरिद्री म्हणून घेणं आवडत नाही, पण कार्डावरचं नाव सोडायचं नाही. देवळात गेल्यावर सुद्धा माणसं दुकानात गेल्यासारखी वागू लागली, 4 आटाने टाकून काही ना काही मागू लागली. टाकताना आटानेच टाकते ते, आणि 50 अपेक्षा 50 मागणी अशा पद्धतीने करतात. म्हणून जीवनात आनंद आहे आमच्या, परंतु आम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजेत. जगणं कशाला म्हणायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. कवी सुरेश भट नावाचे फार मोठे गझलकार होते. त्यांनी जाताना एक सांगितलं, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कधी कळलं म्हणले, तिथं गेल्यानंतर कळलं की जीवन म्हणजे काय. आम्ही प्रवचनात म्हणतो की लहानपणी आई वडील पोराला म्हणत असते,
आमच्या बाळ्याला काही कळत नाही, बाळ्या मोठा झाला, बाळ्याचं लग्न केलं, वर्ष 2 वर्ष ती माऊली ग बसली, 2 वर्षाने ती माऊली त्यांना काही कळत नाही. बरं पुन्हा बाळ्या मोठा झाला, बाळ्या आजोबा झाला, पुन्हा नातवंड पतवंड म्हणली आमच्या आजोबांना काही कळत नाही. कळतंय कधी? आम्हाला कळलं पाहिजे. बरं काहीच नाही कळलं तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र निश्चित कळायला पाहिजे, मला काय कळत नाही. हे कळलं की तुम्हाला सगळं कळलं. मला बाबा परमार्थ कळत नाही, का मला संसार कळत नाही, का मला नेमकं शिक्षण कळत नाही, मला राजकारण कळत नाही, मला समाजकारण कळत नाही, मला दुसऱ्याबद्दलच्या संवेदना कळत नाहीत, नेमकं मला काय कळत नाही हे तरी मला कळलं पाहिजे. म्हणून आमच्या जगण्यामध्ये आनंद आहे, पण तो कुठं? येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येते. त्या वनामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र चालला आणि खरं तर प्रतिकूल परिस्थिती कशी होते बघा. राम राजा होणार होता आणि राजा व्हायचं म्हणून आईच्या पायात पडायला गेला. त्यावेळेस वेगळं चित्र दिसलं. आई कैकेयी केस मोकळे सोडून रडत होती. राजा वडील दशरथ राजा मूर्छेवर पडलेले होते आणि काय झालं म्हणून आईला विचारलं तर म्हणजे तुझ्या वडिलांनी मला वचन दिलं होतं आणि त्या वचनाची आठवण केल्यानंतर त्यांना मूर्छा आलेली आहे. काय वचन दिलं होतं? म्हणजे रामाला वनवास आणि भरताला गादी. आणि ते वचन दिल्यानंतर त्यांना चक्कर आली. तर त्यावेळेस कैकेयीला प्रभू रामचंद्र म्हणताय, आई तू किती सुंदर मागणं मागितलंस, याला फक्त मर्यादित राज्य दिलंय, मला अमर्याद राज्य दिलंय, वनाचं राज्य मला दिलंय आणि त्या वनाच्या राज्यामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा वास, मला कसलाही दोष लागणार नाही. किती संकल्पना छान आहे, जगण्यातली संकल्पना किती छान आहे. आम्ही एसटी मध्ये जर हातरुमाल टाकला आणि तिथे जर दुसरं कोण बसलं तर आम्ही भांडतो, तुला कळत नाही का, हातरुमाल टाकलाय, ही एसटी माझी आहे, ही जागा माझी आहे. हातरुमाल 1.5 रुपयाचा, एसटी 15 लाखाची, 1.5 रुपयाने कब्जा. इथं प्रत्यक्ष राज्य मिळत असताना सुद्धा आनंदाने तेवढं म्हणून भागलं नाही. पुढे प्रभू रामचंद्र म्हणतात, जर पुनर्जन्म असेल आणि आई तर तुझ्याच पोटी मला जन्म दे, तूच आई म्हणून मला पुढच्या जन्मी सुद्धा मिळावी. इतकं मन आमचं मोठं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद मानण्याची स्थिती ज्यावेळेस आमच्या मनाची होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही आनंदी म्हणून जगू. नाहीतर कधीही आयुष्यात त्यासाठी आम्हाला मनाला प्रशिक्षण द्यावं लागेल. म्हणजे आम्ही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आमच्या मनाला सांगावं लागेल. आम्ही जर दुःखालाच आनंद मानून घेतलं तर आयुष्यात दुःखच नाही. तुकोबारायांनी सुरुवातीच्या काळामध्ये वर्णन केलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही म्हणून सांगितलं. काय? सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, किंवा दैवजात दुःखे भरता, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैवजात दुःख आहे, दुःख आहे, पण हे सुख कधी होईल? त्या दुःखाकडे बघण्याची आमची दृष्टी जर सुखमय झाली तर मात्र या आयुष्यामध्ये दुःखच होणार नाही. इतकं हे जीवन आनंददायी आहे. सुखा लागी करीशी तरमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी म्हणून सांगितलंय. कारण सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, रूप पाहता लोचिनी सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुख किंवा आनंद, सुख आणि सुखरूप थोडा फरक सांगितला. सुख कशाला म्हणायचं? जे थोड्या काळासाठी, तासाभरासाठी, 2 तासासाठी. आणि सुखरूप म्हणजे काय? तुका म्हणे भक्ती आधी अंती सुखरूप, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे असतं त्याला सुखरूप म्हणायचं. आपण भाग्यवान आहे की त्रैलोक्याचा मालक, चतुरातो शिरोमणी असा पांडुरंग परमात्मा जे जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यात किंबहुना ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यात आपला जन्म झाला. आपल्या शेजारी आहेत ते, याच्यापेक्षा दुसरं भाग्यच असू शकत नाही आणि याच्यापेक्षा दुसरा आनंदच असू शकत नाही. सत, चित आणि आनंद ही परमेश्वराचं स्वरूप आहे. सत म्हणजे, सत हे परमेश्वराचं नाव आहे. सत म्हणजे परमात्मा, चित्त चैतन्य आणि आनंद ही अवस्था आहे. म्हणजे सच्चिदानंद हे स्वतःच आपलं मूळ स्वरूप आहे. आपण मुळातच आनंदी आहे. ईश्वर हा पूर्ण आनंदी आहे आणि त्या ईश्वराचा आपण अंश आहोत. हा अंश असणं हे आनंदाचं लक्षण आहे. आपण दुःख वाटून घेतलंय,
एका लहान मुलाला उंटावर बसवलं होतं वडिलांनी, आणि उंटावर बसले त्याजवळ पिशवी होती. थोडा वेळ उंट चालून गेल्यानंतर त्या मुलाला उगाचच वाटायला ह्या उंटाला वजन होतं ह्या पिशवीचं. मग त्यानं काय केलं, ती पिशवी घेऊन आपल्या डोक्यावर घेतली. ते पुढच्याने सांगितलं असं काय केलं, नाही म्हणजे ते उंटाला वजन होईल की. कुणाला वजन होईल, उंटाला. ही कोणाची कल्पना, त्या बालकाची. तुम्ही खांद्यावर घेतली काय पिशवी, डोक्यावर घेतली काय, ते वजन सगळं फक्त त्या परमात्म्यालाच आहे. आपण सगळीजण त्याची लेकरं आहोत. आपल्या प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हा लाल आहे, त्याची निर्मिती आहे, त्याची ही उत्पत्ती आहे. आपण सगळे नामधारी आहोत. आपला फक्त भ्रम काय झालाय, मी करतो म्हणून मी हे सगळं होतंय, मी आहे म्हणून चाललंय. खरं तर ही गेल्याशिवाय कळणारच नाही की आपण गेल्यावर काही सुद्धा बंद पडत. तिसऱ्याच दिवशी ती गोड काढा म्हणते, तो किती गडबड माणसांना. तिसऱ्या दिवशी चांगलं महिना 2 महिने सुद्धा जाऊ देत नाहीत, नाही गोड काढावं लागते. किती भाषा सुद्धा गोड आहे बघा, गोड काढावं लागतंय म्हणजे. खरं तर ह्यांना भूक लागलेली असते, भूक सहनच होईना गेलेली असते, जेवायचंच असतंय. पण आता कसं जेवायचं, लोक काय म्हणतील, इतक्या जवळचा माणूस गेला कसं जेवायचं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद जगण्यासाठी आम्ही कसं पाहिजे, आमचं कर्मे करी सकळे परी कर्मबंधनाकडे. आम्ही कर्म सगळी केली पाहिजे, पण त्या कर्मामध्ये आपण अडकलं नाही पाहिजे. आमचे सुरेश भटच पुन्हा एकदा सांगतात, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझ्यावे मोकळा. ते सगळं करायचं आहे, फक्त मी हे करत नाही असा मनाचा आमचा भाव असला पाहिजे, मनाची आमची निष्ठा असली पाहिजे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाणं निरंतर. मी स्वतःला सुद्धा विसरायचंय, इतकं एकांतात जायचंय. आम्ही मस्के सणाबरोबर चर्चा करताना नेहमी म्हणतो, एकांत या शब्दाचा अर्थ काय. एकांत म्हणजे अडगळसर आपण काय म्हणतो, एकटं बसणं म्हणजे एकांत. तसं नाही, ते एकाचाही अंत होणे याला एकांत म्हणायचं. माझी आठवण सुद्धा मी विसरली पाहिजे. काय काय जण आमच्या भगिनी, काय काय ज्येष्ठ माणसं जप करतात. जप मग किती जप केला, 1,00,000 जप केला. किती जप केला, 1,00,00,000 जप केला. मग तुम्ही मोजीत होता का जप करत होता, नेमकं काय करत होता, तुमचं लक्ष नेमकं कुठं होतं. आपलं लक्ष हे आपल्या लक्ष्यावर असलं पाहिजे. आपला हेतू हा निर्मळ असला पाहिजे, निर्भेळ असला पाहिजे. हेतू निर्मळ असला, काम शुद्ध होतं, सात्विक होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. आपल्या हेतूमध्ये कुठंतरी येऊ द्या. जोपर्यंत अशी अपेक्षा आहे तोपर्यंत आपल्याकडून कोणतंही चांगलं काम होणार नाही. पांथस्थ घराशी आला, प्राप्त काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जैशी प्राचीनाची दोरी. एखादा वाटसरी येतो, मुक्काम करतो घरामध्ये. त्या गावामध्ये कुणीतरी 4 माणसं असतात, पाहुणा ह्या कुणी जरी आला तर ह्या गावातला हा पाहुणा, त्याला कुठेतरी राहायला जागा देतात, जेवण खाणं करतात, आणि ती पहाटच उठून जातात. ते कशात, ते जीव अडकत नाही. आणि ही जीव अडकणं म्हणजे दुःख, आणि जीव न अडकणं म्हणजे सुख, म्हणजेच आनंद. ही जीव अडकणे बघा, कुणाचंच अडकणे, माझा बी अडकणे सर, कशातच अडकणे. मी तर कशाला सोडू, एवढ्या चांगल्या व्यासपीठावर जीव अडकू द्यायचं काय करणार. जीव अडकलाच नाही पाहिजे. कारण बऱ्याच जणांना त्या एका अंत्यविधीला गेल्यानंतर एक जण कावळाच निवत शिवेना, आणि योगाकडे तिथं मोठी माणसं आलेली होती. योगाने त्या कारखान्याचे चेअरमन बी आलेले होते, आणि तो जो माणूस मेलेला होता त्याचा मित्र त्या चेअरमनच्या जाऊन कानात म्हणला, चेअरमन साहेब तुम्ही पाया पडा की म्हणलं जाऊन. ती म्हणलं मी काय भावकीतला मी नाही, माझं काय कारण आहे का, मी आपलं आलोय, यावं लागतं, प्रतिष्ठित माणूस आहे. नाही नाही म्हणलं, ती माझ्याकडे सारखं म्हणत होतं मला ऊस घ्याल नाही, ऊस घ्याल नाही, ऊस घ्याल नाही. तुम्ही पाया पडलं तर म्हणजे नैवेद्य शिवण्याची शक्यता दाट आहे. आणि ती कडच्या दोघा चौघांना ऐकलं, कानात म्हणता म्हणता नाईलाज झाला. चेअरमन आपलं उठावून उठले, आणि खरोखरच तो कावळ्यानं नैवेद्य माणसाचं कशात, म्हणजे आम्ही जो ज्ञानेश्वरीमध्ये पहिला अभंग आहे, देवाचे द्वारी उभा क्षण भरी ते तेने मुक्तिचारी साधी येल्या. क्षणभरच उभा राहायला सांगितलंय, 2 तास अजिबात नाही. काय माऊलीला म्हणता येत नव्हतं 2 तास उभा, देवाचे द्वारे उभा 2 तास भरी, असं काय म्हणता येत नव्हतं का. क्षणभर काय म्हणले, तो क्षण कोणता, त्या क्षणामध्ये त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कुणीही असता कामा नये. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. आज सुद्धा प्रभू रामचंद्र तुमच्याकडे यायला तयार आहेत, किंवा येतीलच, येणारच. पण तुम्ही कोण झालं पाहिजे, तुम्ही शबरी झालं पाहिजे. न म्हणे उचिष्टा किंवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शबरीची उष्टी बोरं सुद्धा त्यानं खाल्ली.
प्रभू रामचंद्र नक्की येणार. आज सुद्धा श्रीकृष्ण 100% येणार. पण तुम्ही कोण झालं पाहिजे? विदुर काका झालं पाहिजे. विदुर काकाच्या कळ्या श्रीकृष्णाने खाल्ल्या. त्या दुर्योधनाचे जेवण पंचपक्वान खायला ते गेले नाहीत. भाव थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. तो भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण रममान राहिलं तर आनंदामध्ये काहीही बाधा येणार नाही किंवा म्हणून आपण आनंदीच राहणार. म्हणून आम्हाला आनंदी राहण्याचं जे कौशल्य आहे, आनंदाच्या डोही, हे जमलं पाहिजे. परवा युनेस्कोने एक अहवाल तयार केला. जगातले 149 देशांचा सर्वे त्याने केला. परवाची 20 मार्चची घटना आहे. 149 देशांचा सर्वे केला. सर्वे कशाचा होता? 2012 पासून तो सर्वे करायला. जगातील आनंदी देश, ते आनंदीपणाचे निकष आहेत. म्हणजे सांपत्तिक स्थिती, पुन्हा मूल्य, उदारता, विश्वास, असे काही 6 निकष आहेत. त्या 149 देशांचा सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं, भारत देशाचा नंबर 139 आहे आनंदीपणात. बरं का, सगळं आहे पण आनंद नाही. लोकांना आनंदी राहायची सवयच नाही. सगळ्या सवयी आहेत पण आनंदी राहायची सवय नाही. परवा माझ्या एका मित्रानं 35 लाखाची गाडी, नवरा बायको शिक्षक, छान गाडी घेतली. मला वा वा वा, पांडुरंग रुक्मिणीचा जोडा छान दिसतो, लक्ष्मीनारायणचा जोडा छान शोभून दिसतो. मी तर आदमीने नमस्कार त्याला. काय म्हणलं आपण महाराज, म्हणलं काय झालं एवढी चांगल्या गाडीत बस, तोंड बिंड वाकडं करून झालं काय? हे हात काय म्हणला मोठा, तुला कुणी घ्यायला सांगितलं होतं? तुझ्या कुर्तीपुरतं घ्यायचं ना, कशाला एवढं मोठं? आपण हुन त्रासात जायचं आणि पुन्हा म्हणायचं दुःख झालं. कसं? तुम्ही स्वतःहून दुःख करता. तुम्हीच जर ठरवलं मी दुःखी होणार नाही, मी आनंदीच राहणार, जगातला कुणीही माणूस तुम्हाला दुःखी करू शकत नाही. पण जर तुम्हीच ठरवलं नाही मी आनंदी होणार नाही, तर कुणीही माणसं, काय माणसाला 15 लाख रुपये जरी सबसिडी झाली तरी ती माणसं हसत नाहीत. सर, मी आमच्या गावातलं एक उदाहरण बघितलं. मला पतवालानं सांगितलं, गुरुजी त्याचे 15 लाख परवा ते कर्जमाफी महागाई तर मोठी झाली होती, त्यात 15 लाख रुपये माफ झाले. किती हसलं पाहिजे? काही नाही, चेहऱ्यावरचे भाव तसेच. त्याला विनोद सांगा, कथा सांगा, गाणी म्हणा, कविता म्हणा, त्याच्या पुढे नाचा, ते हसतच नाही. म्हणजे जणू हसण्याचा त्याचा 36 आकडा आहे. तुम्ही बघा, जर आपण रागावलो, जर मनाची अवस्था रागीट झाली, मान पाठ सुद्धा ताटते, इथं ताण येतो मानेवर सुद्धा. तुम्ही आनंदी राहून बघा, माणूस खुशाल असतो. आणि काही माणसं सतत आनंदी असतात, काहीच नसतं, 18-20 दारिद्र्य घरी असतात, कशाला मेळ नसतो, भाकर तुकडे सुद्धा काही नसतं, पण मस्त आनंदी असतात. आमच्या संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. झोपडीत सुद्धा सुखी राहता येतं, झोपडीत सुद्धा आनंदी राहता येतं. फक्त आनंदी राहण्याचा संस्कार आम्हाला घेता आला पाहिजे. संसारामध्ये सुख नाही पण परमार्थामध्ये दुःख नाही. संसारामध्ये सगळं कष्ट आहे, हो का? पैसा मिळवताना कष्ट आहे, पैसा खर्च करताना कष्ट आहे, पैशाची बचत करताना सुद्धा कष्ट आहे. कष्ट म्हणजे दुःख, त्यात सुख नाहीच. पैसाने हे सुख नाही. आम्ही जर भक्तिभावाला अर्पण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही, आम्ही हे मन जे आहे तर ईश्वराला जर अर्पण केलं तर आम्हाला दुःखच मिळू शकत नाही. फक्त ते मनोभावे अर्पण केलं पाहिजे. काही वेळेला कसं आहे, आम्हाला अहंभाव आहे. अहंभाव म्हणजे काय? ज्याच्या मूर्खपणाला आकार आला त्याला अहंकार म्हणायचं. अहंकार शब्दाची व्याख्या सुंदर दिली. ज्याच्या मूर्खपणाला आकार येतो त्याला अहंकार म्हणायचं. आम्हाला त्या श्रीकृष्णा सुद्धा एकदा झोपे गेले होते आणि त्यांच्याकडे हे कृष्णाने दुर्योधन गेल्यानंतर, दुर्योधन हा राजा होता, म्हणलं पायापाशी कशाला उभा राहायचंय, डोक्यापाशी गेला. आणि मग कृष्ण झोपेतून उठले, समोर अर्जुन दिसला. का आला म्हणले? अरे म्हणलं, मग तोपर्यंत हे चिडलं, म्हणला तुला तेच दिसणार, म्हणलं अर्जुनच दिसणार, मी कधी आलोय, म्हणलं मगाशी चालूय. अरे बाबा, झोपेतून उठलेल्या माणसाला समोरचा माणूस दिसता, आता डोक्याकडचा माणूस कसा दिसणार? बरं जाऊ दे म्हणले, तुम्ही दोघं आले, काय पाहिजे तुम्हाला? मग मगाशी माझं चुकलं म्हणले, पहिल्यांदा दुर्योधना अर्जुनाला बोललो, आता दुर्योधना तू सांग तुला काय पाहिजे? माझ्यापाशी 2 गोष्टी आहेत, एका बाजूला मी आहे, दुसऱ्या बाजूला माझं शस्त्रास्त्र, सगळं बळ आहे, फक्त माझ्यापाशी शस्त्र नाही, मी हाती शस्त्र धरणार नाही, हा माझा युद्धातला नियम आहे. दुर्योधनाला वाटलं, बरं वाटलं म्हणा, ही काय करायचं जे शस्त्रास्त्राने घेऊन, ह्याला घेऊन काय करायचं? शस्त्रास्त्र पाहिजेत. त्यानं ते
शस्त्रास्त्र वगैरे सगळी मागून घेतली. अर्जुनाला सांगितलं तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणला काहीही नको, फक्त तुम्ही माझ्या बाजूला असले पाहिजेत. तुम्ही माझ्या बाजूला असल्यानंतर या रथाचे घोडे उधळणार नाहीत, हा रथ शिस्तबद्ध चालेल. तसंच झालं. युद्धामध्ये अर्जुनाचाच बाजूचा विजय झाला, कारण जिथं धर्म तिथं विजय. त्या धर्माची ध्वज पताका जी होती, सगळी शस्त्रास्त्र अशी कडणी फिरत होती. 17 दिवस युद्ध चाललं. युद्धाचा नियम होता, युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी दररोज कृष्ण त्या अर्जुनाच्या मांडीवर पाय ठेवून खाली उतरायचे. 18व्या दिवशी श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना आज पहिल्यांदा तू उतर. तसं का म्हणलं, विचारू नका म्हणला, काही गोष्टी विचारायच्या नसतात. थोरा मोठ्यांना, साधू संतांना, देवरूप माणसांना सगळं विचारायचं नसतं. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ जसं विचारू नये असं शहाण्या माणसाला काही गोष्टी विचारायच्या नसतात. तू उतर म्हणला. आणि थोडं पाऊल दोघ जण चालत गेलेला असताना तो रथ धडाधडा पेटला गेला. का बरं? त्या रथावर तो श्रीकृष्ण परमात्मा ते सगळं आरूढ होतं, म्हणून त्या रथाला कोणी काही करू शकलं नाही. म्हणून आमच्या सुद्धा आयुष्यामध्ये ज्या अर्थी आपण प्रवचन ऐकायला आलो त्या अर्थी आपल्या रथावर तो आरूढ आहे. एवढं जरी आपल्याला कळलं तरी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. ज्या अर्थी मी सांगतोय त्या अर्थी रथावर तो आरूढ आहे. आणि नेमकं आपल्याला हेच कळत नाही आयुष्यामध्ये. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळल्या की जीवन हे सुखरूप होतं. कारण सुखी होण्यासाठी फार पैसा, फार मोठमोठ्या गाड्या अजिबात काही लागत नाही. फक्त अनन्य भावानं त्याला शरण गेलं पाहिजे. कारण शरण जाताना सुद्धा थोडासा हातचा राखून ज्याला म्हणतात, हातचा राखून जर तुम्ही शरण गेलं तर त्याचा उपयोग होत नाही. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. दास्य करत असताना तनानं, मनानं आणि जीवानं संपूर्णपणे त्याला शरण गेलं पाहिजे. जर हातचा ठेवून आपण वागत असू, ते कसं आहे, अंगळ मंगळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद. मराठी भाषेत एक म्हण आहे, चलत चलत जर देवाला नमस्कार केला. आता इतकं बिजी आहो का तुम्ही चलत चलत? असं कुठं असतं का? तुमचं नेटवर्क एवढं बिजी आहे म्हणलं त्याचं नेटवर्क किती मोठं असेल. साधा सोपा विचार आहे, 1 मिनिटं बसावं. साधी आणखीन पाणी पिण्याची सुद्धा आपल्याला नीट संस्कार नीट झालेला आहे. घटाघटात इतकी गडबड असते, पाणी प्यायला सुद्धा आपल्याला सवड नाही. ते सुद्धा संस्कारात, ते सुद्धा आनंदी राहण्याचं एक मूल्य आहे. पाणी किती प्यावं, का प्यावं, कधी प्यावं, वनातून आल्याने किती प्यावं, सावलीत असल्यानंतर किती प्यावं, ह्याचे सुद्धा छोटे छोटे. आणि ही कुणीही शिकवायला येणार नाही, विशेषतः शाळेत तर शिकवलं जाणार नाही. शाळेत काय शिकवलं जाणार? 99 मार्क पडलेत का? 98 पडले तर समाधान. 99च का 98 पडले? अरे पडले ना भाऊ 98, काय कमी पडले का? नाही, तसं नाही, 99च पडायला पाहिजे होते. आता तर केजी पासून त्या लहानपणापासूनच इतकी धावा आहे. विशेषतः त्या बालकापेक्षा पालकांचीच धाव जास्त आहे. माझं पोरग कलेक्टर झालं पाहिजे. तर सगळ्यांचीच पोरं कलेक्टर झाल्यावर बाकीचं कुणीही सत्तेचे मंडप कुणी टाकायचा, ही माईक कुणी जोडायचा, ही फुलं कुणी आणून ठेवायची, हे ऐकायला कुणी यायचं. हाय का एक कलेक्टर इथं ऐकायला? ती तिथंच आहे ऑफिसमध्ये 24 तास. बरं जिल्ह्याला एकच द्यायचं आहे, नापास बी द्यायचं नाही. तर कलेक्टर होत तर शिपाई पण नाही पुढे चलून का? त्याला तेवढं मूल्यच मिळालेलं नसतंय. म्हणून आम्हाला जर आयुष्यामध्ये आनंद मिळायचा असेल तर आम्हाला जसं तोंड गोड करायचं म्हणल्यावर काय खावं लागेल? आम्हाला साखर खावी लागेल. जर आम्हाला वाटत असेल तोंड गोड करायचं आहे आणि खाताना आम्ही जर मीठ खात असू तर आमचं तोंड गोड होणार नाही. आमचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आम्ही परमात्मा स्वरूप व्हावं लागेल. आम्हाला आत्मप्रचिती आली पाहिजे. कसं आहे, परमात्म्याच्या बाजूनं सुरुवात करणं, भक्तीची सुरुवात करणं, ही सुरुवात झाली. पण शेवट मरण सुद्धा ही अंतिम परीक्षा आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जडभरत राजाचं सुद्धा एक उदाहरण दिलंय. जडभरत राजा साम्राज्याचा त्याग केला. बघा कसं असतंय. परंतु जंगलात गेल्यानंतर शेवटी एक हरिण आलं होतं, हरिण. आणि हरिणाच्या पाठीमागे शिकारी धावत आला. त्या जडभरत राजानं त्या हरणाला आश्रय दिला. आश्रय दिल्यानंतर शेवटी काही वर्षानं त्या जडभरत राजाचा अंतीचा समय जवळ आला. आणि मग समय जवळ आल्यानंतर लक्षात आलं की आपण जाणार आहे. पण जाताना त्यांच्या एकच लक्षात आलं की त्या हरणाचं कसं व्हायचं. म्हणजे साम्राज्याचा त्याग केला, सगळं विसरले आपल्या साधनेच्या बळावर,
परंतु हरणाचा मोह लागलेला होता तोपर्यंत. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल म्हणण्याच्या नादात मरणाचं कसं होईल हे विसरले. म्हणजे जडभरत राजा हरणी गर्भे गेले. म्हणून आम्हाला मोह सुटला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षडरूप आहेत हे सुटून जाणं, आमच्या वृत्तीतून संपून जाणं. एकाएकी संपणार नाहीत, पण संपणार नाहीत असंही नाही, संपू शकतात. फक्त आम्ही त्याला चिटकून बसलेलो आहे. आम्हीच खांबाला धरायचं आणि म्हणायचं खांब मला सोडत नाही. तुम्ही त्याला धरलंय, तुम्ही त्याच्याकडे नाही गेल्यानंतर तो खांब तुम्हाला काहीच करू शकणार नाही. म्हणून आम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी अवघे त्रैलोक्याची आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त केले, अशी तुकोबरायची अवस्था सांगते. मीच आनंदी नाही, अवघं त्रैलोक्य आनंदी राहू शकतं. पण आमचं लक्ष कुठं पाहिजे, आमचं चित्त कुठं पाहिजे, आमच्या चित्तावर. आपण म्हातारी आजी वगैरे आपल्या बारक्या पोराला काहीतरी धडपड करतं सारखं, आजी त्याला नेहमी म्हणतात ह्याचं चित्तच थरावर नाही, ह्याचं चित्त थरावर नाही. म्हणजे काय, ह्याचं लक्ष एका ठिकाणी नाही. अवघे त्रैलोक्याचे आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त केले. आमचं लक्ष आमच्या लक्षावर असलं पाहिजे. आमचं चित्त त्या परमेश्वरावर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. किंवा भक्त तो सुद्धा कसा झाला पाहिजे, भक्त ऐशे जाना जे देही उदास गेली आशापास निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन, न आवडे धन, न आवडे माता पिता. इथपर्यंतची जर आमची अवस्था झाली तर आनंद स्वरूप व्हायला काही हरकत नाही. एकदा नारद मुनीची हनुमंताची गाठ पडली. भक्ती कशी असावी सांगतो आम्ही भक्ती रूप झाल्याशिवाय आमच्यामध्ये आनंदाची शक्ती येणार नाही. म्हणजे शेवटाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ह्या भागात करतात ना मेल्यानंतर ती तुळशीचं सगळीकडे, बरोबर. मग ती मेल्यानंतरच कशाला, असतानाच तरुणपणीच असू द्या ना, तुळशीची माळ गळ्यात असावी, असली पाहिजे. आणि मग त्या नारद मुनीची आणि त्या हनुमंताची गाठ पडली आणि नारद मुनीला हनुमंताने सहज विचारलं कुठे गेला होता. काय नाही म्हणजे ते प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला गेलो होतो. बरं ठीक आहे, छान झालं म्हणले, देवाचं दर्शन झालं. पण म्हणले हनुमंता आज मी एक यादी बघितली म्हणले ते प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये. हनुमंत म्हणले कसली यादी. काय नाही म्हणजे भक्तांची यादी बघितली. बरं मग बघितली असेल, ठीक आहे. नाही नाही म्हणजे मला एक विशेष वाटलं. काय वाटलं, त्या भक्ताच्या यादीमध्ये तुझं नावच नाही. कुणाला म्हणते, हनुमंताला. कोण म्हणताय हे लक्षात घ्या, कोण म्हणताय, नारद मुनी म्हणतात तुझं नावच नाही. म्हणजे चिमटा कसा असतो. हनुमंत काही उत्तर दिलं नाही. त्याला म्हणलं नाही काय कळतंय का नाही, तुम्ही मनीवर आहोत, असं कसं असतंय का, असलं काय. शहाण्या माणसांच्या म्हणजे ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो, अंगविक्षेप म्हणतो, त्यांच्या चेहऱ्यावर समजदार को इशारा कापी. शहाणी माणसं जास्त बोलत नसतात. ती म्हणतात बघतो तुझा वेळ आल्यावर तुझा त्याचं उत्तर देतो. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच हनुमंतराव उडी घेऊन थेट नारदाजवळ. नारद मुनी म्हणले हनुमंतराव आज सकाळी सकाळी को म्हणले प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि आता जाता जाता तुमचंही दर्शन घ्या म्हणून आलो. बरं काय विशेष. काय नाही म्हणजे ते कालच्या सारखीची एक यादी होती म्हणले प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये. बरं कशाची यादी होती. काल तुम्ही जी यादी बघितली ती भक्तांची यादी होती, जे की परमेश्वरावर प्रेम करतात त्यांची यादी होती. बरं आज ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची यादी आहे म्हणले. बरं मग किती जणांची नाव आहेत, कसं काय. आपल्या वार्डातलं कोणी कोणी, आपल्या वार्डातलं नाही, आपल्या गावातलं कोणीच नाही म्हणले, हे देशातलं एकच नाव आहे. दुसरं नाव ध्यानात येऊ देऊ नका लगेच. तुमच्या आलं पण येऊन गेलं पण ही मनाची अवस्था काय. म्हणून एकच नाव आहे म्हणले. कोणाचं नाव आहे, माझंच नाव आहे म्हणजे एकट्या हनुमंताचं. आपण त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा त्याच्या यादीत आपण येतोय का हे अत्यंत महत्वाचं. म्हणून चरणी जगन्नाथा चित्त केले. आमचं लक्ष त्याच ठिकाणी पाहिजे की जेणेकरून त्याचंही लक्ष आमच्यावर असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि आपला भ्रम झालेला असतो की माझ्याशिवाय ते काही होत नाही, माझ्याशिवाय ते काही होत नाही. आमच्या एका घरामध्ये एक सुनबाई नवीन लग्न झालेली होती आणि सासूबाईची मैत्रीण आली, ताक मागायला गेली, ताक मागायला. आणि मागितलं तोपर्यंत सुनबाईने चहा वगैरे केला. तर नवीन नवरी ती सासूबाईची मैत्रीण म्हणल्यावर असतंच थोडं, नाही म्हणलं तरी टेन्शन. आपल्या सासूला काहीतरी सांगाल किंवा काहीतरी नकोच म्हणले, आपलं चहा पाठवा, आपली पिढा वगैरे काय म्हणणार नाही पण पाठवाय आपली. मग ते चहा वगैरे केला. अशी महागारी चालली की तेवढ्या सासू कुठून आली. कुठे गेलती म्हणले. नाही तुझ्याच घरला गेलती म्हणले. कशाला. ताक मागायला गेलती. कोण होतं घरी. सुनबाई होती म्हणली. सुनबाई होती घरी. बरं काय म्हणले म्हणले. नाही की म्हणली ताक दिलं नाही म्हणले. ताक दिलं नाही म्हणले. चल माघारी. पुन्हा माघारी आणलं.
चहाला ठेव ग म्हणली. ती सुनबाई म्हणते मगाच केली आता बाई मगा चहा केला त्यानं. तसं नाही. पुन्हा एकदा चहा केला, पुन्हा गप्पा टप्पा झाल्या. मग ती मैत्रीण म्हणली बरं जाऊ दे म्हणली, दोन भांडी करायची ती घरी काम आहे, मला तेवढं ताक देईन, मला जाऊ दे. हा 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 ताक होय म्हणली. ताक नाही की गा म्हणली. ताक नाही मग मला कशाला बसून घेतलं म्हणली इतकं वेळ. ती तुझ्या सुनानं सांगितलं होतं की मगाशी ताक नाही ते. तसं नाही म्हणले. ताक नाही ही सुनानं सांगितलं हे बरोबर आहे, पण या घरामध्ये ताक नाही असं म्हणणारी ती कोण? माणसाचा युग तरी कुठपर्यंत असतो? तिनं काय सांगायचं? या घरामध्ये ताक सुद्धा कोणी नाही म्हणलं पाहिजे. मी तेवढा सुद्धा तिला अधिकार नाही. जगण्याचं दुःख यात आहे. काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. मी नाही, कोणतरी करताय ना, कोणतरी चांगलं करताय ना, करू द्या. आपण आनंदानं बघावं, आपण साक्षी भावानं बघावं, प्रेमानं बघावं, समाधानानं बघावं. कोणतरी विजयी झालाय ना, ठीक आहे, आनंदात, त्याच्या हातून तर बघू किती सेवा होते ते. तसं नाहीच. मीच झालो पाहिजे, माझ्याकडूनच घडलं पाहिजे. आणि इतकी स्पर्धा वाढली, प्रचंड स्पर्धा वाढली. ती आपण ससा आणि कासवाची एक गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तो कासव जिंकतो आणि ससा हरतो. पण आता त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे. कासव हरला, ससा हरला हे ठीक आहे, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सशाने त्या दिवशी काय केलं? जवळ पळ वाटेल तोपर्यंत पळला, झोप वाटेल तोपर्यंत झोपला. ससा हरला हे बरोबर आहे, पण ससा जगला. कासव जगलं. कासव नुसतं पळण्याचे आरे. रात्रंदिवस कासव पळतय, कासव जगत नाही. त्या कासवाचं बोलत नाही मी. लक्षात आलं? कासव आणि 10 एकर घ्यायचं म्हणताय, कासव प्लॉट बांधायचं म्हणताय, कासव ऊस. कासवाला झोपच नाही. कासवाला झोप. मी म्हणतो त्या सशासारखं व्हा, जे होईल ते होईल, त्याचं काय एवढं काय. आनंदाचं सूत्र हित आहे. सशासारखं झालं तर कुठेतरी आपल्याला आनंद मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर या जन्मामध्ये आपल्याला आनंद मिळूच शकत नाही. कारण आनंद पाहिजे असेल तर आनंदातच राहावं लागेल. मी जर दुःखात राहिलो तर मला आनंद मिळणार नाही. आणि विशेषतः विषयाचा आनंद तर आनंदच होऊ शकत नाही. विषयाची गोडी सुरुवातीला गोडी वाटते, परंतु विषयासारखं विष कशातच नाही. त्याचे अंतिमता परिणाम वाईट आहे. म्हणून आपल्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे हे जे सूत्र आहे ते मांडण्यासाठी आपल्याला आनंदातच राहावं लागेल. आपल्या सर्वांच्या समोर काही उदाहरणं जर मी ठेवली. राजा सिद्धार्थ फार मोठा सम्राट या देशाचा होऊन गेला. त्या सिद्धार्थ राजा हा त्याच्या बंगल्याच्या बाहेरच पडत नसायचा. आणि एके दिवशी बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक म्हातारा माणूस त्याला दिसला. त्यानं प्रधानाला विचारलं हे कोण आहे म्हणले. शरीर जर्जर झालेलं होतं. त्याने सांगितलंय म्हातारा आहे, म्हातारपणाची अवस्था आहे. मज नाही हात पाय वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले डोळा पडे झापड, नाक मुख गळू लागले लाल आणि शंभुड, श्वाना परी गती झाली अवघे करी ते हाडाहाड. म्हातारपणाची अवस्था सांगितली. आणि ते म्हातारपण म्हणजे हे आहे. कोण सांगतंय? प्रधान. कुणाला सांगतंय? सिद्धार्थ राजाला. आणि मग त्या पुढे सिद्धार्थ नाव लहानपणीच होतं, ते पुढे गौतम बुद्ध झाले. मी छोट्या भाषेत सांगतो, बुद्ध कुणाला म्हणायचं? जो शुद्ध झाला तो बुद्ध झाला. साधा माणूस सुद्धा मोठा होऊ शकतो, खूप उंचीवर जाऊ शकतो. आणि मग त्या म्हाताऱ्याला सांगितलं, त्याला वाईट वाटलं. पुढे थोडा रथ चालून गेल्यानंतर एक अंत्ययात्रा चालली होती. पुन्हा राजाने त्या प्रधानाला विचारलं हे काय? तर ते म्हणले माणूस मेलाय, त्यातलं चैतन्य निघून गेलंय. माणूस मेलाय म्हणजे त्याला माहितच नव्हतं. तो दरबाराच्या बाहेर कधी येतच नव्हता. व्यवहाराची त्याची कधी गाठच पडली नव्हती. माणूस मेलाय. माणूस मरू शकतो? हो, माणूस मरतो. आणि मग त्यातनं त्याला तो विरह झाल्यानंतर, तो पुन्हा साधनेला गेल्यानंतर पुढे तो गौतम बुद्ध झाले. हा विषय नंतरचा. पण आयुष्यातले जे कटू सत्य आहे ते आम्ही स्वीकारले पाहिजेत. मला नेहमी वाटतं जो माणूस स्वीकारतो, ज्या घटना स्वीकारतो, ज्या घटनेमागचा कार्यकारण भाग स्वीकारतो, तो माणूस आनंदी राहतो. जो स्वीकारतच नाही तसं असतो काय? आता तसं असतं का? म्हणजे आता झालंय तसं, होतंय तसं, चाललंय तसं, नाही पण तसं असतं काय? आता तुला उत्तर द्यायचं कोणी? घरातल्या आजीनं सांगितलं, आजोबांनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आई नाही पण तसं नसायला. अरे तू किती जरी मोठ्याने ओरडला तर नाहीच. त्याला काय? काही गोष्टी ही स्वीकारल्या पाहिजे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
प्रारब्ध काय, प्रारब्ध हे प्रारब्धच असतंय, सगळं काही आपल्या हातामध्ये नाही. सगळंच आपल्या हातात असतं तर आपणच परमेश्वर झाले असतो, विटेवर जाऊन आपणच तिथे उभा राहिला असतो. कशाला ते पांडुरंग परमात्मा 28 युग तो एकटाच उभा आहे का? 2-4 युग आपल्याकडलं कोणतरी गेलं असतं प्रतिनिधी म्हणून तिकडं, काय जवळ होतं घेतलं इथे, जरा कटाळा आलाय तुम्ही जरा थोडा वेळ बसा. नाही, ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. काही गोष्टी ज्या आपल्या आवाक्याच्या पलीकडेला आहेत, मी म्हणतो प्रयत्न करायला हरकत नाही. चांगल्या गोष्टीसाठी, चांगलं घडण्यासाठी, आपला विकास होण्यासाठी जरूर प्रयत्न करावा. पण प्रयत्न करूनही हाती काही येत नाही म्हटल्यानंतर मग तर आशा सोडावी. ते तुका म्हणे देवावरी का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. आपण अभ्यासच करायचा नाही, माझा पहिलाच नंबर आला पाहिजे म्हणलं का, मी संस्थापकाचा मुलगा म्हणणार. तसं कुठं असतं काय, संस्थापकाचा मुलगा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अभ्यासाने सर्व शक्य होतं. अभ्यास झाला तर तुझा आपोआप पहिला नंबर येईल. चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला काही चांगल्या सवयी जाणून घ्याव्या लागतील. आम्हाला साध्या साध्या सवयी सुद्धा आनंदाच्या माहित नाहीत. आमच्या ते जिल्हा परिषदमध्ये स्वच्छता अभियान नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे हात धुतल्यानंतर 80% आजार होत नाही अशी त्याच्या बाबतीमाची भूमिका आहे. जागतिक आरोग्य दिन सुद्धा 17 सप्टेंबरला का ऑक्टोबरला साजरा केला जातो. आणि मग त्यामध्ये काय शिकवलं जातं, हात कसा धुवायचा ते. आता हात धुवून घेण्यात माणसं माहीर आहेत इथे सगळी. हात धुवा अभियानामध्ये सुद्धा हात धुवून घेतात माणसं, पण आपला हात स्वच्छ ठेवत नाहीत. मग आपला हात स्वच्छ न ठेवणं यामध्ये कसला आनंद आहे, त्यामध्ये आनंद नाही, ते दुःख आहे. आणि स्वच्छता अभियान म्हणजे आम्ही जर स्वच्छ राहिलो, नुसते आमचे हात जरी स्वच्छ राहिले तरी 80% आजार होत नाहीत. मी पालकमंत्र्यांच्या समोर सुद्धा म्हणलं होतं की बाबा हात धुवो अभियानामध्ये सुद्धा लोक हात धुवून घेतात म्हणलं, पण आपले हात स्वच्छ ठेवत नाहीत. म्हणून स्वच्छतेचा सुद्धा संस्कार जो की आनंदाचा संस्कार आहे तो सुद्धा आम्हाला माहित नाही. आम्हाला श्रवणाचा संस्कार आणि आनंदाचा संस्कार आहे. आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिली ओवी सांगितली माऊलींनी, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारिजोजी तरी अवधानी ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. काय सांगितलं माऊलीने, फक्त ऐकायला सांगितलं, पण कसं चांगल्या लक्षपूर्वक ऐकायला सांगितलं. तुम्ही म्हणाल कानानं ऐकणं म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं आहे का? नाही, कानानं ऐकणं, मनानं स्वीकारणं ह्याला लक्षपूर्वक ऐकणं म्हणायचं. हे मी कशासाठी सांगतोय, आनंदी जीवन जगण्यासाठी ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कुणी ऐकलं, आमच्या श्यामनं ऐकलं. लहानपणी श्याम आंघोळ करून बाहेर येत असताना आईला त्यानं टॉवेल द्यायला सांगितलं. बाथरूम मधून बाहेर येत असताना आईने सांगितलं टॉवेल कशासाठी? श्याम म्हणला माझ्या तळपाय घाण होऊ नयेत म्हणून आई टॉवेल दे. आईने आईची ती शिकवण श्यामनं ऐकली. तो श्याम पुढे साने गुरुजी झाले. म्हणजे लहानपणी ऐकलेलं कायमस्वरूपी कानानं ऐकलं आणि मनानं स्वीकारलं. आम्ही झाडे लावा झाडे जगवा ऐकतो, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. बरं, न ऐकलं कुणी त्या लक्ष्मण रेषा ओलांडू नको म्हणून सांगितलं होतं. एवढी फक्त काय ओढू नको, एवढी रेषा ओलांडून पलीकडे जाऊ नको. बरं, कुणी सांगितलं होतं? दिरानं सांगितलं होतं, घरच्या माणसानं सांगितलं होतं, प्रेमानं सांगितलं होतं, आपल्या हिताचं सांगितलं होतं. ऐकलं का? ऐकलं नाही. मी ज्यांचं ऐकलं त्याचं एक उदाहरण सांगितलं, ज्यांचं ऐकलं नाही त्याचं एक उदाहरण सांगितलं. म्हणून आमच्या मनामध्ये श्रवण असलं पाहिजे. तरी अवधान ऐकले दिसे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आम्ही लक्ष कसं आहे, ते ऐकण्यात 3 प्रकार आहेत. श्रवण म्हणजे ऐकणे, अर्धश्रवण म्हणजे अर्धच ऐकायचं आणि अर्ध सोडून द्यायचं, आणि अपश्रवण म्हणजे सांगितलेलं असतं एक, ऐकायचं वेगळंच. एका कीर्तनकारांना असंच एक उदाहरण दिलं शेवटी, की धर्मराजाने दूतपटामध्ये आपली पत्नी द्रौपदी लावली. त्या दूतपटावर सगळे कीर्तन ऐकून गेले. आता संध्याकाळी वगैरे जातात. एकच त्या गावचा सुपुत्र थांबला आणि कीर्तनकारांना आश्चर्य वाटलं, ही एक माणूस का थांबलाय? नाही म्हणले, महाराज अख्खं गाव आपल्याला नाव ठेवत होत म्हणले आजपर्यंत. त्यानं जमीन विकली, जागा विकली, सगळं काटा काढला, पण आज कळलं म्हणला की भाषातल्या सगळ्यांनी बी नाव ठेवलं तरी आज खरं कळलं. खरं फक्त तुम्हीच बोलता म्हणला, ह्या गावातली सगळी माणसं खोटं बोलते. ती काय झालं म्हणला, आज कळलं की मी धर्मराजापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्या कीर्तनकारांना सुद्धा 5 मिनिटं कळलं की ही माणूस धर्मराजापेक्षा श्रेष्ठ कसं काय निघाला. तर म्हणजे सगळं गाव म्हणत होतं. पण आपण सगळं जरी विकलं तरी घरच्याला उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा काढलं नाही. आता तुलना कशी केली बघा. ह्याला अपश्रवण म्हणायचं. कीर्तनकाराला सांगायचं काय होतं की व्यसनाने शारीरिक हानी होते, मानसिक हानी होते, सामाजिक हानी होते, नैतिक हानी होते, दुराचार सुचतात, म्हणून व्यसन करू नये हेच त्याला सांगायचं होतं. ह्याच्या सोयीनं अर्थ काढला. म्हणून अपश्रवण. म्हणून आम्हाला चांगलं ऐकता आलं पाहिजे, गीता ऐकता आलं पाहिजे, गाता ऐकता आले पाहिजे, व्याख्यान ऐकता आलं पाहिजे, परिसंवाद ऐकला पाहिजे, बहुश्रुत झालं पाहिजे. म्हणून आमचं श्रवण चांगलं पाहिजे. ज्याचं श्रवण चांगलं बघा. निसर्गानं रचना सुद्धा कशी केली. 2 कान दिलेत. कान किती दिले? 2. आणि तोंड किती दिलं? 1. त्याचं कारण त्याने देतानाच तिथून सांगितलंय भरपूर ऐका आणि कमी बोला. कमी आपलं उलट आहे. आपण लय ज्ञान नसताना सुद्धा बड 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 बड. सकाळी उठल्यापासून जी सुरुवात होती काही काही घरामध्ये तर बडबड झोपेपर्यंत कालवा संपत नाही. काहीच अर्थच नसते त्या बोलण्यात सुद्धा. पण बोलता राहत नाहीत. म्हणून आमचं श्रवण चांगलं पाहिजे. दुसरं एक आनंदासाठी, आनंदाच्या डोही, आनंदामध्ये राहण्यासाठी, आयुष्यभर आनंदात जाण्यासाठी बोलण्याचा एक संस्कार महाराजांनी सांगितलाय. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा माऊलींनी सांगितलं अमृताती ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. शब्द इतके छान बोलले पाहिजेत म्हणून सांगते. मी तुमच्या पुढे काही शब्द ठेवतो, सांगतो. सोपे सोपे शब्द. मुख, मुखकमल, वदन, रूप, चेहरा, तोंड आणि थोबाड. किती शब्द सांगितले? 7. काय काय सांगितलं? मुख, मुखकमल, वदन, रूप, चेहरा, तोंड आणि थोबाड. मुख शब्द गायमुख वगैरे वगैरे मारतो. वदन कधी म्हणतो? जेवताना. वदन कवन घेता नाम घ्या श्रेयचे. तोंड हा शब्द साराश्री वापरतो. चेहरा हा शब्द हिंदी गाण्यामध्ये वापरला जातो. आणि थोबाड हा शब्द कधी वापरायचा आहे? सगळे शब्द संपल्यानंतर. हे सगळे शब्दांना जर काम झालं नाही तर तो शब्द वापरायचा आहे. पहिल्यांदा जर तो शब्द वापरला तर आपलं काम होईल का? होणार नाही. एखाद्याला पैसे उसणं मागायचे, कसं मागावं लागतील? द्या हो, गरज आहे हो. बरं तुम्ही नाही दिल्यावर कोण देणार? या गावचे खरे दाते तुम्हीच आहेत. 100 रुपये जास्त मिळतील, 1000 रुपये जास्त मिळतील. एका दुकानदाराला एक पैसे उसणे मागायला मिळाला. मुलाला पाठवले होते का वडिलांनी, जा म्हणले त्या दुकानदाराकडून पैसे उसणे आण. आणि मुलगा गेला आणि गेला हसायच लागला त्या दुकानदाराकडे बघून. त्या दुकानदार विचार, का बाळा काय झालं हसायला? काय नाही म्हणलं, तुम्हाला बघितल्यावर मला हसूच आलं. अरे पण का हसायला? काय नाही म्हणला, दुकानाची चौकटी एवढीच आहे. बरं मग तुमचा देह मोठा आहे म्हणला. बरं मग त्याचा काय? तुम्ही मेल्यावर ह्यातनं कसं काढायचं म्हणा. तुम्ही मेल्यानंतर एवढ्या चौकटीतून तुम्हाला बाहेर कसं काढायचं मला सांगा. तुम्ही पैसे उसणं मागायला गेला, तुमची भाषा कशी पाहिजे? गोड, छान. तुम्ही द्या, आम्ही तुमच्या वेळेवर देऊ. तुम्ही त्यानं काय केलं म्हणलं, असले संस्कार केलेत का? बस इथं बसवून ठेवलं. त्याचा दुसरा भाऊ आला. ते दुसरा भाऊ म्हणला, आमच्या भावाला का बसवून ठेवलंय म्हणला. काय तुझा भाऊ म्हणला, काय संस्कार वगैरे केलेत का नाही? असलं बोलतोय मला माझ्या मरणाचं. आजपर्यंत गावात कोणी बोललं नाही. ती दुसरं काय म्हणताय, तुला काय करायचं म्हणला, तुकडं तुकडं करून काढीन ते. तुला कोणी सांगितलंय? ती त्याच्या पलीकडचं. खान तशी माती, एकाच वडिलाची 2 मुलं. म्हणून घरामध्ये संस्कार असले पाहिजे. घरामध्ये आमच्या ग्रंथ असले पाहिजे. मी तर माता भगिनी भरपूर आहेत म्हणून मी आवर्जून इथं सांगितलं, घरात काहीच नसलं चालेल पण घरात कपाट तर असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट आहे. इथं तर आहेच. मी चेहऱ्यावरूनच वाचतो, हाय तीच कपाट. बर, पुढचा माझा प्रश्न आहे. आणि ती कपाट हाय ती आहे ती कपाटाचं आता काय व्हायला मध्ये तोंड लागायला गेलंय. बघा हसले म्हणजे बरोबर आहे. मी आलो तुमच्या घरी बघायला, पण सत्यस्थिती सांगतो. आणि ती कपाटाचं का तोंड लागायला गेलंय ते पण ह्यांना माहिती आहे. त्यातनं काही वस्तू अशा बाहेर पडायला लागल्या, पण त्या वस्तू खरेदीचा मोह काही आवरायला तयार नाही. तो मोह कमी केला पाहिजे. त्याची 4 पुस्तकं जास्त आणा. बालकांसाठी आणा, आपल्यासाठी आणा, आपल्या नवऱ्यासाठी आणा. पुस्तकं वाचा. त्या साड्यांचं ओझं थोडं कमी झालं पाहिजे. म्हणजे बोलत बोलत बोलून गेलो विषय तुम्हाला. ती वस्तुस्थिती आहे. उलट काय होत आहे, विष या शब्दाची कोणीतरी चांगली व्याख्या केली. विष कशाला म्हणायचं? प्रमाणापेक्षा जी गोष्ट जास्त आहे त्याला विष म्हणायचं. बघा तुम्ही त्यांच्याकडे जाऊ द्या, आपल्याकडचं घेऊ. 10 ड्रेस आहे तर समजा 10 ड्रेस आणि लग्नाला जायचं आहे.
आपल्याला जमली होणार, मग नेहरू पायजामा घालू का, धोतर घालू का, पॅन्ट शर्ट घालू का, 3 पीस घालू, उगाच टेन्शन येणार कोणतं चांगलं दिसतंय. कुठलं कोणतं चांगलं दिसत नाही. जोपर्यंत मन चांगलं नाही, मनात आनंद नाही, तोपर्यंत काहीही घातलं तरी चांगलं दिसणार. एक जणांना सांगितलं, गुरुजी काय फरशी बसवली, म्हणला तोंड नुसतं असं चकाचक दिसते, अशी इतकी चांगली फरशी बसवली. म्हणजे तोंड चांगलं असलं पाहिजे ना, पण म्हणलं फरशी मग चांगली बसवली तुम्ही, तोंड चांगलं असलं पाहिजे, त्यामध्ये फरशी छान बसवली, त्याच्याबद्दल विषय नाही. म्हणून आम्हाला 5 ड्रेस असल्यानंतर उलट वेळ जाणार, ही घालू का ती घालू, म्हणून सर्व काही प्रमाणात असावं, प्रमाणापेक्षा काहीही नसावं. म्हणून आमच्या आनंदामध्ये काही गोष्टीचा आम्ही मर्यादा असली पाहिजे, आनंद घ्यायचा असेल तर. म्हणून राजा सिद्धार्थ डॉक्टर शरद कुमार दीक्षितचं एक उदाहरण सांगितलं. 18% त्या माणसाचं हृदय चालू आहे. 18%. किती टक्के? 18%. विश्वास बसतो का? परंतु तो माणूस जिवंत तर आहे, हा भाग सोडा. तो माणूस अनेक महाराष्ट्रातल्या लोकांचे, ज्यांचे डोळे दिशा म्हणजे नजर कमी झाले, त्यांच्यावर ऑपरेशन करतो. लाखो लोकांचे ऑपरेशन करणारे डॉक्टर शरद कुमार दीक्षित आहेत. म्हणजे आनंदी राहण्याचे हे सूत्र आहे. तात्याराव लहाने घ्या, स्वतःची किडनी आईची मिळाली हा भाग नंतरचा, परंतु तरी सुद्धा तो माणूस देशसेवा करतोय, नेत्ररोग तयार करतोय. म्हणजे अशा स्वतःच्या दुःखाच्या पलीकडे जाऊन काहीतरी बघण्याची आमची भावना पाहिजे. आमचे सोलापूरचे एक प्रसिद्ध कवी आमचे मित्र आहेत, कवी माधव पवार म्हणून, त्यांची एक चांगली कविता होती. ते नेहमी म्हणायचे की चिंध्या पांघरून सोनं विकत घेतो, चिंध्या पांघरून सोनं विकत होतो, गिराईक येता येईना, आणि सोनं पांघरून चिंध्या विकू लागलो, गिराईक जाता जाईना. ही राणा पवारांची कविता आहे. त्यांचेच एक सुपुत्र माधव पवार म्हणून सोलापूरचे ज्येष्ठ कवी आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी होऊन जवळजवळ 1300-1400 वेळेस डायलिसिस झाले आजपर्यंत. पण त्यांनी परवा एका ठिकाणी बोलत बोलत म्हणले, मला लोक म्हणतात तुम्ही रोगी झालात, पण मी रोगी नाही म्हणले, मी आनंदी आहे. आणि रोग कुणाला झाला म्हणले? रोग तणाला झाला, रोग माझ्या मनाला नाही. उदात्त भावना आहे, जगण्याची भावना आपली असली पाहिजे. आपण काय करतो, 99 गोष्टी जरी आपल्या आयुष्यात चांगल्या असल्या, आपलं लक्ष त्याच्याकडे नसतंय. जे नाही का नाही त्याच्याकडेच आमचं लक्ष असतंय. म्हणून आमच्या सकारात्मक जीवन जे आमचं आहे, आम्ही कुणासाठी काय, कशासाठी काय. एकदा नदीच्या काठावर कबीर महाराज चालले होते, परवा तुमचं व्याख्यान झालं, आणि कबीर महाराज चालले असताना आमच्या माता भगिनी काय होत्या आणि त्यांचं कौतुक करत होत्या. त्या महिला एकमेकांमध्ये, एक महिला दुसऱ्या महिलाला सांगत होती, आमच्या नवऱ्यानं नथ आणली, सोन्याची नथ आणली, नथ लय चांगली आणली, खूपच महागाची आणली, आपट्याच्यातून आणली, लय महागाची आणली. 5-10 मिनिटं झालं तर त्या नथीचं कौतुकच संपणार. कबीर महाराजाला उगाच वाटलं, नथनी दीजिस यारने उसका सुमरण बार बार. म्हणजे ज्यानं नथनी दिली त्याचं वारंवार उच्चारण आहे. नाक दिया जिस यारने उसको भूल गई नार. म्हणजे ज्यानं नथनी दिली त्याचं कौतुक आहे, पण ज्यानं नाक दिलंय त्याचं कुठंच कौतुक नाही. म्हणजे दिली इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. आपलं सुद्धा तसंच आहे. आपण दुःखी व्हायचं काही कारणाचं नाही. आपल्याला एवढा मोठा देह दिला, 5 ज्ञानेंद्रिय दिलेत, 5 कर्मेंद्रिय दिलेत, 11वं मन दिलंय, 12वी बुद्धी दिली. हे देत असताना फुकट दिली, महत्वाचं सांगायचं आहे. आणि कशासाठी दिली? देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिली, आनंदासाठी दिली. त्या भजनामध्ये खूप मोठा आनंद आहे. परवा कोरोनाच्या काळामध्ये एका वृद्ध आजोबांना दवाखान्यात गेला असताना फुफ्फुसाचा आजार झाला होता आणि 15 दिवसांनी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. 15 दिवसांनी डिस्चार्ज देत असताना 8 लाख रुपये बिल झालं होतं. मुलं चांगली होती म्हणून बिल भरलं, डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यावर ते आजोबा जात असताना त्या डॉक्टरकडे बघून थोडं हसले. हसल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात आलं की आजोबा हुशार आहेत, काहीतरी गंमत झाली. हसलेत आजोबा. आपण त्यांना कारण विचारू का हसले म्हणून. अहो आजोबा का हसले? नाही म्हणले, काय नाही, छान आहे, तुमचा दवाखाना चांगला आहे, तुम्ही मला जीव वाचवला, सुंदर आहे बाळा, तुला आशीर्वाद आहे माझा, असंच रोग्यावर कृपा कर आणि रोगी नीट कर असं म्हणत. नाही नाही, पण तुम्ही का हसला आजोबा तेवढं सांगा. नाही नाही म्हणजे तसं काय नाही, सहज हसलो. नाही नाही, मग जसं कसं असतं, जसं उत्सुकता ताणली जाईल तशी अस्वस्थता वाढत जाते. त्या डॉक्टरची अस्वस्थता वाढली. आजोबा सांगायला तयार नव्हती. शेवटी डॉक्टर म्हणाले, आजोबा ते भरलेले 15 लाख रुपये तुम्हाला माघारी देतो, फक्त ती का हसलाव तेवढं सांगा. बऱ्याच वेळेला असं असतं, एखादी महिला खूप आनंद असतात, सकाळी 8-9 वाजताच खूप आनंदात असते, घरात सगळी लेकरं बाळ जिथले तिथे असते, नवरा चांगला असतो, प्रपंच चांगला असतो, उगाचच शेजारीन आटी पाडून बघते तिच्याकडे.
शेजारी, आणि ती दिवसभर माऊलीला करमत नाही. तिनं माझ्याकडे बघितलं आठी पाडून, दिवसभर करमत नाही तिला, विनाकारण बरं का. तसं ते डॉक्टरला विचारलं काय झालं. शेवटी ते आजोबा म्हणले काही नाही बाळा, मी तुझ्याकडे बघून हसत नव्हतो, मी त्या परमेश्वराकडे बघून हसत होतो. 15 दिवसामध्ये तू त्या 10 लाख रुपये बिल केलं, मला या 90 वर्षापर्यंत त्यानं वाचवलंय, एकही रुपयाचं बिल घेतलं नाही. ना फुफ्फुसाचं घेतलं, ना हृदयाचं घेतलं, ना किडनीचं घेतलं, ना नाकाचं घेतलं, ना दाताचं घेतलं, ना कुठल्याही अवयवाचं घेतलं. म्हणून त्याचं मला हसू आलं. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर आमचा हा संस्कार जो आहे, दुसऱ्यावर सुद्धा काही ना काही देण्याचा माणुसकीचा संस्कार आमच्याकडे असला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, माणसासारखा माणुसकीसारखा दुसरा कुठलाही धर्म नाही. एका ठिकाणी एक भिकारी होता रस्त्याच्या कडेला, आणि त्याच्याकडे जात असताना एक शेठजी पैसे द्यायला गेले, खिशात हात घातला आणि कोणा त्यांच्या लक्षात आलं पैसे द्यायलाच पैसे नाहीत, नोट मोठी आहे. त्याने तसाच खिशात माघारी हात घेतला आणि त्या भिकाऱ्याच्या हातात हात घेतला आणि त्याला सांगितलं इथून जाताना उद्या परवा तुला कधीतरी पैसे देईन. तो भिकारी गहिवरला रडला आणि त्याने सांगितलं शेठजी साहेब, इथून जाताना पुढे कधीतरी कधीच पैसे देऊ नका. पैसे देणारे खूप भेटले, कोणी 10 रुपये दिले, कोणी 100 रुपये दिले, पण या भिकाऱ्याच्या हातात हात देणारा आजपर्यंत कुणीही भेटला नाही. तुम्ही इथून पुढे जाताना कधीतरी हातात हात द्या. म्हणून माणुसकीचा हा संस्कार आमच्या आयुष्यामध्ये जर जपता आला तर आम्ही आनंदी होणारच. आमच्या सोलापूरला एक साहित्य संमेलन होतं, मारुती चितमपल्ली नावाचे अध्यक्ष होऊन गेले. शक्यतो साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदाचं भाषण खूप मोठं असतं, पण त्या चितमपल्ली साहेबांनी 2-4 मिनिटांमध्ये भाषण केलं. म्हणले इतका मोठा लाखोंची गर्दी, म्हणले मी खरं तर प्राणी मात्राचा वनस्पतीचा अभ्यास करणारा माणूस, आणि मला एवढी गर्दी बघितल्यानंतर भीती वाटायला लागली. म्हणले कारण माझ्या जंगलातला वाघ वाघासारखा वागतो, माझ्या जंगलातला लांडगा लांडग्यासारखा वागतो, माझ्या जंगलातला कोल्हा कोल्ह्यासारखा वागतो, पण इथं बसलेली माणसं माणसं आहेत पण माणसासारखी वागतात की नाही याच्यावर माझी शंका आहे. आणि विनंतीच म्हणाल तर माणसाने तुम्ही सगळ्यांनी माणसासारखं वागावं एवढं म्हणतो मी माझं भाषण संपवतो. मी नाही म्हणत चितमपल्ली साहेब म्हणले, मला आणखी बराच वेळ बोलायचा आहे. माणुसकीचा खरा अर्थ चितमपल्ली साहेबांनी त्या ठिकाणी सांगितला. जीवनामध्ये आनंद, माणुसकी वजा केली तर आनंदच नाही. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आनंदात राहता येतं. मी परवा घरामध्ये उदाहरण दिलं, तो कप बशीचा सट असतो, आमच्या माता भगिनीचे असतात म्हणून ती सांगावं वाटलं. कप बशीचा सट असतो ना, ते कप बशीचा सट ह्या कधी काढतात, एखाद्या घरामध्ये व्हीआयपी माणूस आला, मोठा पाहुणा रावळा आला की ती कप बशीचा सट काढतात, चहा देतात तर लगेच घासून पुसून ते सट तिकडं. ती घरात ते तसंच व्हायला लागलं. मी म्हणलं एके दिवशी विचार केला, एक कप बशीचा सट आणलाय कोणी, आपण पैसे कोणाचे आपले, आपण कधीच चहा पित नाही म्हणलं ह्यामध्ये. मी घरच्यांना म्हणलं आता असं करा, 5 वाजल्या मी घरी आलो की ती सट काढा, 2 खुर्च्या मांडा सेपरेट, आणि देताना ट्रे मध्ये चहा ना असं आदबीनं द्या, मला द्या, पुन्हा तुम्ही तिकडे बसा, असं आनंदात पिऊ ना. कपशी आपली, पैसे आपण दिले, आनंद तिसऱ्यालाच. बऱ्याच वेळेस असाच विषय आहे. आम्हाला आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद घेता येतो. आनंद घ्यायचं विसरलो, आम्ही आनंदात राहायचं विसरलो, बाकीच्याच गोष्टी लक्षात ठेवायला लागल्या. त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दुःख होण्याचं खरं कारण ते आहे. एक जण मला सांग गुरुजी लय ताण आला म्हणला दुपारच्या वेळेस. म्हणजे ती ताणून दे, जास्त ताण घ्यायचा नाही. आपल्या डोक्यापेक्षा जर ताण जास्त येत असेल तर ताण घ्यायचाच नाही ना. डर के आगे जीत आहे म्हणतात. घाबरलेला माणूस त्याच्या पलीकडे जर थोडं गेलं तर त्याच्यावर जीत असते. म्हणजे त्यामुळं आम्हाला संस्कार आमच्या जीवनामधला काही संस्कार आम्हाला आनंददायी बनवतात. हो का, सतत आम्ही जर घेण्याची भावना केली तर आम्हाला कोणी आनंदी बनवू शकत नाही. त्या कर्णाच्या आणि त्या इंद्राच्या मधला जो संवाद आहे तुम्हाला खूप भावतो. देण्यामध्ये सुख आहे. देणाऱ्याचे हात वर असतात, घेणाऱ्याचे हात खाली असतात. देणारा मोठा असतो, घेणारा छोटा असतो. त्या आपल्याला सुद्धा एक दररोज कुठली तरी सवय असली पाहिजे. तुळशीला पाणी घालायची सवय असू द्या, नामस्मरण करण्याची सवय असू द्या, थोरा मोठ्यांच्या पाया पडायची सवय असू द्या, आणखीन काही चांगलं एक सवय सुद्धा चांगली यज्ञ होते. त्या कर्णाला आयुष्यामध्ये चांगली सवय होती. सूर्याला अर्घ्य द्यायची त्याची ती सवय होती. त्या याचिकाला तो माघारीच पाठवत नसत. उभ्या आयुष्यात त्याची एकच सर्वात मोठी चांगली सवय जे त्याचं बलस्थान होतं. आणि एके दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर
पुढून एक साधूच्या विषयामध्ये याचक आला आणि याचकाला बघितल्यानंतर त्या कर्णानं त्याला 2 वेळेस नमस्कार केला. 2 वेळेस नमस्कार केल्यानंतर ते याचकानं सांगितलं, कर्ण 2 वेळेस नमस्कार कशासाठी केला? कर्णानं सांगितलं, पहिला नमस्कार माझा याचकाला आणि दुसरा नमस्कार याचकाच्या वेशात देवादिदेव इंद्र आलेत म्हणून त्यांना नमस्कार. इंद्र म्हणले, तू मला ओळखलंच. ठीक आहे म्हणजे ओळखलं, पण आता असं कर, मी मागेल ते तू देणार का? ते म्हणलं देतो. कर्णानं इंद्रानं कवच कुंडलं मागितली. कर्णानं लगेच सुरा उपासला, कवच कुंडलं कापायला सुरुवात केली. कवच कुंडलं कापायला सुरुवात केल्यानंतर कर्णाच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं. पाणी आल्यानंतर इंद्रानं त्याच क्षणी त्याला थांबवलं. कर्णा, दानवीर म्हणून घेतोस आणि दान करत असताना दुःखी मनानं दान करतोस. तुझं दान मला नको. दानाचे नियम आहेत. दान आनंदी मनानं दान करावं. उजव्या हाताला केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये, हे दानाचे नियम आहेत. आणि तो तर दुःखी मनानं दान करतो. तुझी कवच कुंडल मला नको. त्यावेळेस त्या कर्णानं अतिशय महत्वपूर्ण उत्तर दिलं. कर्णानं सांगितलं, माझी कवच कुंडल मी तुम्हाला देतोय, माझं सर्वस्व तुम्हाला मी देतोय, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, मी रडतोय त्यासाठी नाही. याचनेचं दारिद्र्य किती भीषण असतं, अर्थात भीकमागी वृत्ती किती वाईट असते. या भीकमागी वृत्तीमुळं देवादी देवाला इंद्राला सुद्धा माझ्यासमोर हात पसरावे लागले. या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. आयुष्यामध्ये सुद्धा आमचा दानाचा कुठंतरी संस्कार असला तर कुठंतरी आम्ही आनंदी होण्याची शक्यता आहे. सतत मला येऊ द्या, सतत मला पाहिजे, हे जर असेल तर आम्ही कधीही आनंदी होणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये कसं आहे, जीवन जगत असताना उभी केली तर शिडी होते आणि आडवी केली तर काय होते? तिरडी होते. तिरडी होते. दृष्टिकोन फक्त बघण्याचा आहे, वेगळं काहीच करायचं नाही. आपण आयुष्यामध्ये काय करायचं आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपलं आयुष्य त्याच्यासाठी आहे की सच्चिदानंद होण्यासाठी, जे की मूळ स्वरूप आपलं सच्चिदानंद आहे. सत्य म्हणजे सच्चिदानंद परमात्मा स्वरूप आहे. सत्य ना, चित्त ही चैतन्याची अवस्था आहे आणि आनंद स्वरूप होण्यासाठी आपलं आयुष्य तसं आहे, वेगळं काहीही करण्याची गरज नाही. परंतु हे न करता जर आपण दुसरं काही करत असू तर आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळणं अतिशय वाईट आहे. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आनंद घ्यायचा असेल तर आम्हाला नीती नियमानुसारच वागावं लागेल. निसर्गाच्या नियमापेक्षा आम्हाला वेगळा नियम. बघा तुम्ही, असं जर कोण म्हणलं मला फार आज कामाचा कंटाळा आला, असं जर सूर्यानं ठरवलं तर बरं, सूर्य नेहमीच उगवतो. आता वाचताना आपण चुकतो की सूर्य किती वाजता उगवतो. पंचांगानुसार वाचतो 6:56 सूर्य उगवला. खरं तर 6:56 सूर्य उगवत नसतो. आपण जर 10 वाजता झोपेतून उठलो तर आपला सूर्य किती वाजता उगवला? 10 वाजता. पंचांगात उगवला 6:56, काय करायचं? तिथं लिहून उपयोग नाही. आपली कृती ही आपली आकृती बनवत असते. आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं सकारात्मक वागतो, किती सकारात्मक वागतो. काही काही माणसं, जगद्गुरु तुकोबारायचंच उदाहरण जर घेतलं तर पत्नी गेली, भाऊ गेला, भावाची पत्नी गेली, संसार गेला, लोकांनी वह्या इंद्रायणीत नेऊन टाकल्या. काय थोडी संकट आली काय? छत्रपती शिवाजी महाराजांवर थोडी संकट आली का? ज्ञानेश्वर महाराजांवर थोडी संकट आली का? ज्यांना भाकर दिली नाही खायला, त्यांच्या नावानं आज कोट्यवधीच्या पंक्ती चालू आहेत. त्यांच्या नावं घेऊन लोक कोट्यधीश झाले. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणजे आमचे बंडातात्या कराडकर नेहमी सांगतात, कीर्तनकाराने सुद्धा प्रपंच करू नये, प्रपंच चांगला नाही हे सांगत सांगत सुद्धा सुंदर प्रपंच केला. आडगळे सर कोणी केला? कीर्तनकाराने. प्रपंचात काय नाही म्हणत म्हणत छान प्रपंच केला. आमच्यासारख्या मस्केसर सारख्या माणसांचे काही लक्षात आलं नाही आलं तेच चांगलं आहे. काही न मागे कोणाशी, तोच आवडे देवाशी. देवाला कोण आवडतो? जो त्याला मागतो. कसं आहे, कुणाला वाटतं गावाला गेलेली लग्न झालेली मुलगी यावी, लेकीची भेट व्हावी. परमेश्वर सुद्धा भेटतो, पण कुणाला भेटेल? अगोदर वाटलं तर पाहिजे ना, तो स्वप्नात यावा, तो मला भेटावा. अगोदर वाटतच नाही आम्हाला, म्हणजे वेळच नाही. बिजीच सदा. मोबाईल काय सुधरू दे ना, मोबाईल तुम्हाला डोकं बाहेर काढलं तर भांडणं काय सुधरू दे ना. ह्या 2 गोष्टीतून आम्हाला परमेश्वराची भक्ती करायला वेळच नाही. आणि मग कसा देव तरी आम्हाला भेटायचा? पांडुरंग परमात्मा कृपा करतो. बरवा बरवा पंढरी राहो, जो हा देवांचाही देव, देवांचा देव असणारा पांडुरंग परमात्मा आहे. बरं, विशेष मध्ये
बाला मोक्ष देऊनी उदार, काशी होई स्थिर. काशीला मोक्ष मिळतो, परंतु वेचावे लागे शरीर तये गावी. काशीला मोक्ष मिळतो हे खरं आहे, पण तिथं मरावं लागतं. तिथं मरावं लागतं. पंढरपूरला गेल्यानंतर काय मरावं लागत नाही, परंतु तो आपल्याला मोक्ष देतो. कृपावंत आहे तो, आणि ही कृपा आपल्यावर होतच असते. विशेषतः आपल्याच नगरीत आहे, आपल्याच शेजारी आहे. कधी कधी कसं असतं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळच असतंय ते हरणीच्या ह्याच्यामध्ये कस्तुरी, पण ती फिरत फिरत त्या कस्तुरीचा वास कुठतरी येतोय असं समजून ते त्याच्या ह्याच्यामध्ये आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. आपल्या जवळ काय आहे आणि आपल्या जवळ काय नाही एवढं जरी आयुष्यात आपल्या कळालं तर आपल्याला दुःखापासून कुणीही परावृत्त करू शकत नाही, कुणीही दुःखी करू शकत नाही. एक माणूस विजयी त्याचे विजय होऊन त्याची फार मोठी हे चालले होते आणि पलीकडचा माणूस पराजित झाला होता. त्या पराजित माणसाने एक शक्कल लढवली की ते मला माझीही मिरवणूक काढायची. आता लोकांना थोडं वाईट वाटलं, म्हणजे आपली पडली ना आता आपली मिरवणूक असते ना, मला काढायची. त्याचं काय असतं म्हणलं, काढायची मिरवणुकीचा विजयाचा काय संबंध. मिरवणूक आहे म्हणला, ती बी काय निवडून येऊन ती बी तिघांनाच घालते, आपल्याला तिघांनाच घालायचं म्हणलं. ती तर कुठं काय गाता वाचन करायला का निवडून आल्यावर का प्रवचन करायला, आपण बी तसंच करायचं. ह्यानी बी मिरवणूक काढली. आता तिकडे खरं तर आनंदाचा विषय होता, निवडून आलेली पार्टी होती, आणि इकडे पराजयाचा होता. पण ही पडलेलीच माणसं एवढी आनंदित झाली, पुन्हा नेमकं निवडून कोण आलंय हेच काही कळना. आणि जसं जसं ह्यांचा आनंद वाढायला लागला, ती निवडून येऊन सुद्धा त्यांचे चेहरे कोमेजल्यासारखे. असं असतं का? असं असतं का? असंच असतं. अरे तुम्ही पडला, कोण म्हणतोय पडलं? म्हणलं पडला, कागदावर पडला, मनातून आम्ही विजय झाला म्हणले. तुमची भावना कशी आहे? एक जणावर 1 कोटी रुपये कर्ज होतं बँकेचं, आणि एक जण 1 कोटी ठेवूनच बाहेर आलेला होता. 2 जण चहा पित होते. तिसरा एक माणूस बघत होता. ज्याच्यावर जास्त कर्ज होतं तो खूप आनंदी होता, आणि ज्यानं ठेव ठेवली हा चिंतेत होता. ज्यानं ठेव ठेवली तर चिंतेत का होता? बँकच बुडली तर काय होईल? आणि मग ते तिसऱ्या माणसाने विचारलं, तुमच्या आनंदाचं कारण काय? ते म्हणलं काय ह्यानं ठेव ठेवली, ह्याची काय ती तिथं कागद आहे, ही काय घेऊन आलाय? 1 कोटी रुपये ठेव ठेवली, एक सर्टिफिकेट घेऊन आला आतमध्ये. माझ्यावर काय कर्ज आहे, मी काय आतून घेऊन आलो? कागद घेऊन आलो. ह्याचा बी कागद आहे, माझा बी कागद आहे. द्यायचं घ्यायचं पुढच्या पुढे बघू. बरं, त्यांनी ज्या अर्थी मला 1 कोटी रुपये कर्ज दिले त्या अर्थी मी सक्षम आहे, हे सिद्ध झालंय. आज ह्याने एक सिद्ध व्हायचं आहे म्हणलं, ह्याला ती का नाही बँके, ह्याचं आणखी ह्याची सिद्धता झालेली, माझी तशी सिद्धता झालेली आहे की मी पात्र आहे 1 कोटी रुपये खर्च म्हणजे कर्ज घेण्यासाठी. कसं आहे, प्रसिद्ध कोणी होईल पण सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सिद्ध झाला की प्रसिद्ध होता. आनंद होण्यासाठी काय म्हणजे हसण्यासाठी तास लावतील, हसण्यासारखी गोष्ट आहे. हसण्यासाठी सुद्धा तास आहे शहरामध्ये. हसायला जाण्यासाठी 300 रुपये फी आहे, कोणाची 500 रुपये. त्यात पुन्हा मोठे प्रकारने गेले, तुझा 500चा तास आहे, त्याचं काय एवढं हसवीत नाही. ते म्हणले 5000चा तास लावायचा. ती फार हसवते. ते काय हसवते ते? तीच तुम्हाला हा हा म्हणा, हो 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 म्हणा, तुमच्याकडूनच ते करून घेतात सगळं. त्याला तुम्ही किती देणार? 5000 रुपये देता. म्हणजे ही जी भावना आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मुळातच आपण आनंद आहे, आपला स्वभाव आनंद आहे. आपण तो दुःखी केलाय, तो करू नये ही साधू संतांची भावना आहे. ती भावना कोणाची आहे? परमार्थाची सुद्धा तीच भावना आहे. सर्व संतांची, सर्व परमार्थांची एकच भावना आहे की माझी मुलं सतोदित आनंदी असली पाहिजेत. आणि ते आनंदी राहण्यासाठी आपण वेगळं करायचंय काही कारण नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहण्यासाठी आणि चांगलं राहण्यासाठी आपल्याला आपण स्वतःला ओळखलं की आपण चांगल्या पद्धतीने आनंदी राहू शकतो. या ठिकाणी आनंदाची डोही, आनंद तरंग हा जो विषय दिलेला होता, खरं तर विषयानुरूप बोललं पाहिजे. आपण आनंदी राहिले पाहिजे. माणसाच्या आयुष्यात निसर्गता संकट येत असतात, परंतु कसं आहे, काही जाणती चांगली माणसं म्हणतात दुःखाला कवटाळू नये किंवा त्याला उगाळू नये, आणि सुखाला उगाळावं. कुठंतरी आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घडलेलंच असतंय. पैठणी दररोज जरी नाही घेतली तरी कधीतरी घेतलीच असते. बघा, लाईट सुद्धा लागली पैठणी म्हणल्याबरोबर, कधीतरी घेतलेलीच असते. त्याची आठवण करावी. आयुष्यात कुठला तरी झेंडा आपल्या सुद्धा आयुष्याचा लागलेलाच असतोय. आपल्या सुद्धा हातून एखादी चांगली कामगिरी झालेलीच असते. आयुष्यात
संपूर्ण चुकीचं बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून दोनदा बरोबर असतं. संपूर्ण चुकीचं कुणी सुद्धा नाही. काही ना काही आपल्याकडे सुद्धा देवाला देव सरळ बोलण्याचा कुणाला गुण दिलेला असतो, कुणाला वाकडत बोलण्याचा दिलेला असतो, कुणाला उपहास करण्याचा दिला असतो, काही ना काही गुण दिलेला असतो. म्हणून त्या दत्ता जो जो जयाचा घेतला से गुण तो म्या गुरु केला जाणं, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. आपली ज्यावेळेस दृष्टी निरपेक्ष होईल, निर्मेळ होईल, निर्भळ होईल, त्यावेळेस आपण समजायचं की कुठंतरी आपल्याला सुद्धा त्या परमेश्वराच्या आशीर्वादाची पावती लाभलेली आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी राहणं हे निरोगीपणाचं लक्षण आहे. जर दुसऱ्याच्या आनंदामुळे ती मोर असतो बघा, मोर पाऊस पडला की लगेच पिसारा फरवतो. ते असं म्हणत नाही पाऊस कोणी पडला, ते विचार करीत बसत नाही पाऊस कोणी पडला तिकडच का पडला, त्याला काय नाही, ती लगेचच म्हणजे आपण जसं म्हणतो ही येड कुणाच्या लग्नात नाचते, तसं काही लोकांचा स्वभाव असतो. दुसऱ्याचा आनंद झाला की त्याला आनंद, आणि ते खरं तर निरोगीपणाचं लक्षण आहे. पण काही लोकांना दुसऱ्याचा आनंद झाला की ह्याचं दुःख आहे. एक जणाचं घड्याळ हरवलं होतं, दुःख व्यक्त करत होता, पण चौकात आलं तर काय झालं म्हणले, नाही म्हणले ते दसंग्याचं घड्याळाचं मोठं दुकान ते फोडलं म्हणले रात्री चोराने, ही आनंदी झाले. जाऊ दे म्हणलं आपलं कुठे एकतर घड्याळ चोरीला गेलं, त्याची हजारो घड्याळ चोरीला गेली. लोकांच्या दुःखात आपलं दुःख विसरून होणारा आनंद हा तात्कालिक असतो. आपल्या सुखात आपण आनंद मानला पाहिजे, आपल्या शेजाऱ्याच्या दुःखात आनंद पाहिजे. आपल्या शेजाऱ्या पोराचं चांगल्या पद्धतीनं पास झालं, एखाद्या पेढ्याचं बॉक्स घेऊन जा, छान छान अभ्यास केला बाबा, तुझ्या आई वडिलाचं अभिनंदन, अभिनंदन, हे आम्हाला जमलं पाहिजे. लगेच आपलं त्याचं पास झालं की आपलं दार लावून कुलूप लावून लाईटी जोन झोपले, काय त्याच्या कशाला ते पाप्या करून झालं असत, काय करायचंय. एखाद्याच्या लग्नाला गेलं, फार मोठा त्या पित्यानं खर्च केलेला असतो, लबाडीने तरी मिळलेला आहे. अरे तुला कशाला बोलिलंय तिथं, वधूवराला यावे, शुभाशीर्वाद द्यावे, निघून जावे हे सांगितलंय, तुला काय माप काढायला बोलिलं का. बरं त्याच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा दिवस आहे, तुमच्या असल्या बोलण्यामुळे तर ते नवरा नवरीचं चांगलं होईना. ही पुढे जी व्हायला लागलाय सगळा कालवा राणा त्यांच्या आयुष्य, ह्या वराडी मंडळी जबाबदार आहे. त्याला कोण जबाबदार आहे, वराडी मंडळी. निंदा करणे हा राष्ट्रीय रोग आहे, घोषित करावं लागेल. तुम्ही तिथं जावा, फार तर तुम्हाला साडी घेतली नसली, तुम्हाला कपडे घेतले नसले, तुम्हाला जीव वाटलं नसलं, जीवू नका. पण फक्त तुम्ही शुभाशीर्वाद म्हणा, तुमचं चांगलं, त्याचं तुम्हाला काय बोलायचं असलं दुसऱ्या दिवशी बोला की, किंवा आठवड्या झाल्यावर त्याच्या घरी जाऊन भांडा, काय लग्न चांगलं केलं, नवरी चांगलं नाही, नवरा चांगलं, असं काय तुम्हाला तुमचं जे आहे ना विद्वत्ता ती म्हणा, पण त्या लग्नाच्या दिवशी त्या शुभ मुहूर्तावर म्हणू नका. चांगले आशीर्वाद देऊन या, कारण वेळेनुसार आम्ही वागलं पाहिजे. वेळ हा, काळ हा सर्वांचा गुरु आहे. काळ कुणालाही क्षमा करत नाही. आपल्या वाचेनं जे जातं तेच पुन्हा आपल्याला माघारी येतं. म्हणून आमचं श्रवण चांगलं पाहिजे, आमचं भाषण चांगलं पाहिजे, आमचं वाचन चांगलं पाहिजे. वाचन सुद्धा काही काहीच्या घरी नाही. एका कर्मचाऱ्याच्या मी घरी गेलो होतो, म्हणले कुठे गेले सर, तर म्हणले पेपर वाचायला खाली गेलेत. पेपर वाचायला खाली जायचं कुठेतरी, आपल्या घरी पेपर असावा, किंवा स्वप्न सुद्धा आपली मोठी ठेवा. मी नेहमी म्हणतो की आपण सुद्धा म्हणायचं, समजा एखाद्या माता मौलीचा नवरा कुठे बाहेर गेले असले, कामाला जरी गेले असले, म्हणा ना, कॉन्फरन्सला गेलेत, किंवा घरात जरी असले, भाजीची मदत करत असले, तुम्हाला मिटिंग चालू आहे त्यांची, लगेच हायतन या बघान म्हणू नका. जरा तुम्ही स्वतःला मोठं समजा. ती मिटिंग चालू आहे त्यांची फार महत्वाची मिटिंग चालू आहे, लय मोठी माणसं घरी आली, ते म्हणा ना, एक दिवस येतील पण मला तुमच्या घरी. सतत तुम्हीच लोकांच्या आरी पडल्यामुळे तुमच्या कोणी आरी पडना गेलं, आणि म्हणून दुःख व्हायला लागलं. अशा ह्या सगळ्या परिस्थिती धकाधकीच्या जीवनामध्ये आम्हाला आनंदी राहण्यासाठी दुसरं कुणीही येणार नाही. तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार, मीच माझी आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, किंवा आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आमचं चिंतन पांडुरंग परमात्म्याचं हे अखंड असलं पाहिजे. आपल्या सप्त्याला सुद्धा नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. तासापुरतं अजिबात नाही, अखंड त्याचं नामस्मरण आपल्या स्मरणात पाहिजे. आणि हे असेल तर आपल्या आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशी अवस्था, आनंद स्वरूप कायमस्वरूपी राहण्यासाठी पांडुरंग परमात्मा आपल्याला बळ देणारच आहे. त्याने असं बळ द्यावं अशी प्रार्थना या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा मला मागे एकदा आणि आता एकदा आपण सर्व खरं तर माझ्यापेक्षा खूप ज्ञानी, गुणवंत, ज्ञानवंत माणसं आपण असून सुद्धा माझं ऐकलं, याही पुढे आपला असाच आशीर्वाद राहावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी प्रवचन सेवेला विराम देतो.